काल आपण चर्चा केली कशा प्रकारे सत्वगुण जो आहे महत्वाचा आहे आणि सत्वगुणातही आणखी महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे शुद्ध सत्व. आणि शुद्ध सत्व जो व्यक्ती शुद्ध सत्वामध्ये स्थित आहे तो मुक्तीसाठी योग्य ठरतो. तो अशा व्यक्तीला मुमुक्षुभी असं म्हटलेलं आहे. आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा मुमुक्षुबद्दल आपण चर्चा केलेली आहे. असे भरपूर मुमुक्षुभी आहेत जे मुक्तीची इच्छा ठेवतात आणि असे व्यक्ती जे आहे हे स्वतःला सत्वगुणामध्ये स्थित करतात. तर जो व्यक्ती भगवंत श्री कृष्णांची पूजा करतो तो व्यक्ती जो आहे हा स्वतः सत्वगुणात असतो आणि त्याची त्याची भक्ती किंवा त्याची जी पूजा आहे त्याची अर्चना आहे त्याच्या सर्व गोष्टी आहेत त्या सत्वगुणामध्ये स्थित असतात. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 26 आणि श्लोक क्रमांक 27 मध्ये कशा प्रकारे इथे सुत गोस्वामी जे देवतांची पूजा जी आहे या देवतांच्या पूजेचं खंडन करत आहेत आणि देवी देवतांची पूजा करण्याची कोणालाही गरज नाहीये हे समजून सांगतात आपल्याला. तर आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 26. मुमुक्षवो घोर रूपान हित्वा भूपपती अथ नारायण कला शांता भजन्ति अनसूयव. मुक्तीची इच्छा धरणारे निश्चितच निर्मत्सरी असतात आणि ते सर्वांचा सन्मान करतात. तथापि ते देवतांच्या घोर रूपांना नाकारतात आणि आनंदमय भगवान विष्णूंच्याच रूपांची आणि त्यांच्या अंशांची उपासना करतात. आपण कालच पाहिलं की कशा प्रकारे जो व्यक्ती सत्वगुणामध्ये स्थित आहे तो आनंदात स्थित राहतो आणि असा आनंदात स्थित राहणारा व्यक्ती जो आहे हा नेहमी भगवंत विष्णूंच्या प्राप्तीची इच्छा ठेवतो. आणि त्याच संपर्क संबंधामध्ये इथे आपल्याला समजून सांगण्यात येत की कशा प्रकारे असे मुमुक्षु भी आहेत जे मुक्तीची इच्छा प्राप्त करणारे व्यक्ती आहेत जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत जे विष्णूंची पूजा करतात. असे मुमुक्षु भी व्यक्ती जे आहेत हे पूर्णपणे देवतांची जी पूजा आहे देवी देवतांची पूजा यांचा नकार करतात आणि ते आनंदमय भगवान विष्णूंच्या रूपाची आणि अंशाची उपासना करतात. संतो भाव. तर इथे आपण पाहतो कशा प्रकारे विष्णूंच्या रूपांची आणि त्यांच्या अंशांची पूजा केली जाते असं सांगण्यात. काल आपण पाहिलं की स्वांश आणि विभिन्न अंश हा आपण प्रकार पाहिला. स्वांश म्हणजे स्वतः भगवंत श्रीकृष्ण भगवंत श्री विष्णू आणि त्याचबरोबर विष्णू अवतार जे आहेत हे स्वांश मध्ये येतात आणि विभिन्न अंशामध्ये जे जीवात्मा आहेत ते विभिन्न अंशमध्ये येतात. तर इथे ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे अंश आहेत त्या अंशांची पूजा अर्चना जी आहे ही केली जाते उपासना केली जाते. तर आपल्याला याच्यातून समजायचं की विष्णूंचे रूप आणि विष्णूंचे जे गुण अवतार आहेत रूप अवतार आहेत लीला अवतार आहेत यांची जी पूजा आहे ती तर इथे पूर्णपणे जी देवी देवतांची जी पूजा आहे या हे जे वैष्णव आहेत हे करत नाहीत किंवा वैष्णव जे आहे त्याच्यात रुची घेत नाहीत. आणि याचे उत्कृष्ट उदाहरण जे आहेत हे बऱ्याचशा आचार्याने दाखवून दिले आहे. श्रीपाद रामानुजाचार्यांच्या जीवनामध्ये एक कथा येते त्याच्यामध्ये श्रीपाद रामानुजाचार्य जे आहेत हे एकदा श्रीरंगमध्ये होते आणि श्रीरंगमध्ये असताना तिथे रंगनाथ स्वामींची परिक्रमा चालू होती आणि रंगनाथ स्वामींची जेव्हा परिक्रमा चालू होती त्यावेळेस जोरदार पाऊस चालू झाला आणि हा जेव्हा पाऊस चालू झाला जोरदार तर त्यावेळेस लगेचच सर्वजण जे आहेत तिकडे तिकडे पळायला लागले आणि रंगनाथांचे विग्रह जे आहेत त्यांच्यावरही पाऊस पडत होता म्हणून लगेच रामानुजाचार्यांनी आदेश दिला की बाजूचं जे मंदिर आहे त्या मंदिरात भगवंतांना घेऊन जा. आणि ते मंदिर जे होतं ते कोणत्या देवीच्या पूजेचं मंदिर होतं आणि रामानुजाचार्यांनी लगेच तिथे भगवंतांचे विग्रह जे आहेत हे आडोशाला घेऊन गेले. पण स्वतः रामानुजाचार्य तिथं बाहेर पावसात उभे राहिले भिजत राहिले. तर त्यावेळेस आजूबाजूच्या त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही का जात नाहीये तुम्ही आतमध्ये जायला हवं. तर त्यावेळेस लगेचच रामानुजाचार्यांनी सांगितलं मी स्वतः जर गेलो तर सर्वजण समजतील मी आचार्य आहे आणि माझ्या शिकवणीतून असं दिसेल की मी जे आहे हे देवी देवतांची पूजा करतो आणि त्यामुळे मी जाणार नाही. भगवंतांना आपण पावसात भिजू शकत नाही त्यांच्या सेवेसाठी म्हणून आपण त्यांना तिथे जागा केली आहे पण मी तिथे जाणार नाही. हे दाखवून रामानुजाचार्यांनी दाखवलं की कधीही देवी देवतांची पूजा जी आहे याच्या पाठीमागे कोणीही वैष्णव जात नाही. कधी कधी हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो वैष्णवांना
की कुलदेव आहे, कुलदेवी आहे, कुठल्या तरी गावाची जत्रा आहे, नाहीतर मग कोणाचा कोप होऊ शकतो, अशी शंका, भीती जी आहे ही भक्तांना असते. तर आपण ही भीती जी आहे ही दूर करणं गरजेचं आहे. स्वतः कृष्ण सांगतात, यस्मिन तुष्टे जगत तुष्टम. तर मी संतुष्ट असेल तर पूर्ण जग संतुष्ट होईल. त्यामुळे त्याच्यामध्ये देवी देवता सुद्धा येतात. आणि त्यामुळे आपण भगवंतांच्या जे रूप आहेत वेगवेगळ्या, त्यातल्या कुठल्याही रूपावरती ध्यान करू शकतो. त्यात सर्व आकर्षक वासुदेव कृष्ण रूप जे आहे, सर्व आनंद प्रदान करणारं जे राम रूप आहे, त्यांच्याकडे आपण आकर्षित होणं, त्यांची पूजा करणं, त्यांच्या नामजप करणं, त्यांची पूर्णपणे भक्ती करणे आणि त्यांना पूर्ण शरणागत जाणं हे गरजेचं आहे. आणि असे जे भक्तीची स्वतः जे भक्तीमध्ये लागलेले आहेत, स्वतः जे मुक्तीची इच्छा करतात, ते व्यक्ती जे आहेत अशी देवी देवतांची पूजा करत नाही. इथे मुमुक्षु भी जे आहेत त्यांचं वर्णन करताना सांगितलंय की ते निर्मत्सरी असतात. रूपात त्यांचं विशेष करून भाषांतरामध्ये सांगतात की निर्मत्सरी आहेत. आपण याच्या आधी पाहिलं निर्मत्सराणाम सताम, याच्यामध्ये पाहिलं की जे साधुगण संतगण आहेत, भगवंतांचे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा मत्सर नसतो, कसल्याही प्रकारची ईर्ष्या नसते. अशा प्रकारे जे मुमुक्षु भी आहेत हे कसल्याही प्रकारचा मत्सर ठेवत नाहीत आणि ते भगवंतांच्या शांत आणि आनंदरूपी रूपांचा पूर्णपणे शरणागती घेतात. तात्पर्य कोणी वाचेल तात्पर्य? ते सखी चित्र माताजी वाचा. हरे कृष्ण. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण हे विष्णू वर्गातील आदिपुरुष आहेत. ते स्वतःला पूर्णांश आणि विभिन्नांश अशा दोन निरनिराळ्या वर्गात विस्तारित करतात. विभिन्नांश हे सेवक आहेत आणि पूर्णांश विष्णू तत्व हा सेवेचा पूजनीय विषय आहे. ज्या सर्व देवी देवतांना भगवंतांनी अधिकार दिले आहेत ते देखील विभिन्नांश आहेत. विभिन्नांशाच्या ठिकाणी विष्णू तत्वांचे गुण नसतात. विष्णू तत्वे भगवंतांच्या मूळ रूपाप्रमाणे शक्तिशाली आहेत. निरनिराळा काळ आणि परिस्थिती यांचा विचार करून भगवंत शक्तीची निरनिराळी स्वरूपे प्रकट करतात. विभिन्नांशांची शक्ती मर्यादित असते. त्यांना विष्णू तत्वांप्रमाणे अमर्याद शक्ती नसते. म्हणून विष्णू तत्वे किंवा भगवान नारायणांचे पूर्णांश यांना कधीही जीवांप्रमाणे विभिन्नांश समजू नये. जर कोणी असे केले तर तो त्याच क्षणी अपराधी होतो. त्याला पाषंडी म्हणतात. कलियुगामध्ये पुष्कळशे मूर्ख लोक दोन्ही वर्गांना समान मानण्याचा घोर अपराध करतात. भौतिक शक्तीशी असणाऱ्या संबंधानुसार विभिन्नांश हे निरनिराळ्या वर्गात विभागले आहेत आणि त्यातले काही भैरव, स्मशान भैरव, शनी, महाकाली आणि चंडिका यांच्यासारखे आहेत. या देवतांची पूजा प्राय तमोगुणी लोकांकडून केली जाते. ब्रह्मदेव, शंकर, सूर्य, गणेश आणि इतर अंशांसारख्या ज्या देवता आहेत त्या रजगुणी मनुष्यांकडून पूजिल्या जातात. असे लोक भौतिक उपभोगाच्या इच्छेने उद्दीप्त होतात. तथापि जे वास्तविकपणे प्रकृतीच्या सत्वगुणात स्थित आहेत ते केवळ विष्णू तत्वांचीच उपासना करतात. विष्णू तत्व हे नारायण, दामोदर, वामन, गोविंद, अधोक्षज इत्यादी विविध नामांनी आणि रूपांनी आविर्भूत होत असते. सुपात्र ब्राह्मण शाळीग्रामाच्या रूपाने आविर्भूत झालेल्या विष्णू तत्वांची पूजा करतात. क्षत्रिय आणि वैश्य यांसारखे उच्चतर वर्णांचे लोकही सामान्यतः विष्णू तत्वांचीच उपासना करतात. सत्वगुणात स्थित विद्वान ब्राह्मणांना इतर देवतांच्या पूजेविषयी कोणत्याही प्रकारचा द्वेष नसतो. जरी इतर देवता काळ भैरव अथवा महाकालीप्रमाणे भीतिप्रद दिसत असल्या तरी त्यांना इतर देवतांविषयी सर्व प्रकारचा आदर असतो. त्यांना हे चांगले माहीत असते की परमप्रभूची भयप्रद रूपे म्हणजे भगवंतांचे वेगवेगळ्या स्थितीतील दास आहेत. तथापि ते भयप्रद आणि आकर्षक अशा दोन्ही प्रकारच्या देवतांच्या रूपांची उपासना नाकारतात आणि विष्णूंच्या रूपांवरच एकचित्त होतात. असे विद्वान ब्राह्मण भौतिक स्थितीतून मुक्त होण्याविषयी अतिशय गंभीर असतात. देवश्रेष्ठ ब्रह्मदेवांच्या स्तरावरील देवता सुद्धा कोणालाही मुक्ती प्रदान करू शकत नाही. अमर होण्यासाठी हिरण्यकशिपूने खडतर तपस्या केली, परंतु त्याचे उपास्य देव ब्रह्मदेव इच्छित आशीर्वाद देऊन त्याला संतुष्ट करू शकले नाही. म्हणून विष्णू हे एकच मुक्तिपाद अर्थात मुक्तिप्रदाते भगवान आहेत. देवता या प्राकृत जगातील इतर जीवांप्रमाणेच असल्याने या भौतिक रचनेच्या प्रलयाच्या वेळी त्या सर्व नाश पावतात. त्या स्वतःची मुक्ती करून घेण्यास असमर्थ आहेत. तेव्हा त्यांच्या उपासकांच्या मुक्तीविषयी काय बोलावे.
देवता आपल्या उपासकांना काही अनित्य लाभ प्रदान करू शकतात, परंतु परम लाभ नाही. याच कारणासाठी मुक्तीची इच्छा बाळगणारे अध्यात्मवादी मनात देवतांविषयी कोणत्याही प्रकारचा अनादर नसतानाही स्वेच्छेने त्यांची उपासना नाकारतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या भगवंत सांगतायत, सॉरी, प्रभुपादांनी सांगितलेले आपल्याला की कशा प्रकारे मुक्तीची इच्छा बाळगणारे व्यक्ती जे आहेत हे देवी देवतांकडे जात नाही. इथे एक महत्वाचा मुद्दा प्रभुपाद इथे म्हणतात की कशा प्रकारे वेगवेगळे कालभैरव आहे, माचंडी आहे किंवा असे वेगवेगळे देवी देवता आहेत, त्यांची पूजा करणारे व्यक्ती जे आहेत हे कशा प्रकारे तमोगुणामधले पूजा करणारे व्यक्ती आहेत. आणि जे व्यक्ती रजोगुणामध्ये आहेत ते रजोगुणातल्या देवी देवतांची पूजा करतात, पण जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते विष्णूंची पूजा करतात. आणि अशी विष्णूंची पूजा करणारे व्यक्ती जे आहेत ते नक्कीच शांत आणि आनंदमयी राहू शकतात. अशा प्रकारे देवी देवतांच्या पूजेबद्दल इथे चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचीच पुढे 27 मध्येही त्याच गोष्टीवरती चर्चा करण्यात आली आहे. श्लोक क्रमांक 27. रजस्तम प्रकृतयः समशील भजन्ति वै पितृभूत प्रजेशांचादीन शौर्य प्रजेश्वश. जे लोक रजगुणी आणि तमोगुणी आहेत ते पितरांची, इतर जीवांची आणि विश्वातील कार्याचे संचालक असणाऱ्या देवतांची उपासना करतात, कारण ते स्त्रिया, संपत्ती, शक्ती, संतान अशा भौतिक लाभ व्हावा या इच्छाने प्रेरित झालेले असतात. तर ह्याच्या आधी आपण बघितलं की कशा प्रकारे जी मुमुक्षु व्यक्ती आहे त्यांची चर्चा केली, पण त्यानंतर जे कर्मकांडामध्ये विशेष करून जे भोगविलासामध्ये किंवा भोग इच्छे कामनेच्या भोग इच्छी जी कामना ठेवणारे असे व्यक्ती असतात, असे व्यक्ती जे आहेत हे कशा प्रकारे तमोगुणी किंवा रजोगुणी प्रकारची पूजा करतात. इथे विशेष करून रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्ती जे आहेत ते कोणाकोणाची पूजा करतात अशी चर्चा केली. तर ते पितरांची पूजा करतात किंवा विश्वातील कार्याचे संचालन करणारे देवी देवतांची, मग ते अग्निदेव असू शकतात, वायुदेव असू शकतात, वरुणदेव असू शकतात, अशा वेगवेगळ्या देवतांची पूजा करू शकतात. तर आपण जेव्हा या सर्व गोष्टींची चर्चा करतोय त्यास एक गोष्ट ध्यानात द्यायची की आपल्याला कोणत्याही देवी देवतांचा अपराध किंवा अपमान करायचा नाहीये, पण आपली शरणागती जी आहे, आपली दृढ इच्छा जी आहे, दृढ प्रेम जे आहे किंवा विश्वास जो आहे की राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे गे, अवश्य रक्षिबो कृष्ण येई विश्वास. हा विश्वास जो आहे आपला दृढ जो आहे हा कृष्णावरती असणं गरजेचं आहे की माझं कृष्णच रक्षण करतील. आणि कृष्णाची इच्छा असेल तर मी राग वाचेल, कृष्णाची इच्छा नसेल तर माझं जे काही व्हायचं ते होईल. किंवा अवश्य रक्षिबो कृष्ण येई विश्वास. श्री रूप गोस्वामी पाद जे आहेत ते सांगतात की कृष्ण जे आहे ते माझं नक्कीच रक्षण करतील. हा दृढ विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. हा विश्वास असेल तर तो व्यक्ती जो आहे हा नक्कीच पुढे जाणार आहे. पण हा विश्वास नसेल तर व्यक्ती जो आहे हा स्वतःच्या भौतिक कामना, इच्छा पूर्ण करण्यासाठी मग वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करू शकतो. इथे सांगितलेलं की कशासाठी, तर तो व्यक्ती जो आहे हा श्रिय, ऐश्वर्य, प्रजा अशा ह्या सर्व गोष्टी, प्रजेत आदीन, सॉरी, श्रिय म्हणजे धन, ऐश्वर्य म्हणजे संपत्ती, प्रजा म्हणजे संतान, अशा वेगवेगळ्या गोष्टींची कामना करण्यासाठी वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतो. आणि आपण पाहतो की बऱ्याच वेळा ह्याच गोष्टीची शिकवणी दिली जाते किंवा ह्याच गोष्टी आपण पाहतो की देवळात का जायचं, मंदिरात का जायचं, तर फक्त याच गोष्टीसाठी लोक जातात. तर आपण कृष्ण भक्त आहोत, आपल्याला भगवंतांचं कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे किंवा आपल्याला या भौतिक संसारातून मुक्त व्हायचं आहे, ही जर इच्छा असेल तर व्यक्ती जो आहे हा अशी रजोगुणी किंवा तमोगुणी भक्ती करणार नाही, तमोगुणी पूजा करणार नाही. तर असे व्यक्ती जे आहेत जे तमोगुणी किंवा रजोगुणी आहेत ते अशा इच्छांमुळे प्रेरित झालेले असतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, रजोगुणातल्या, तमोगुणातली भक्ती किंवा सत्वगुणातली भक्ती, या हे आपण जीवनामध्ये या गोष्टीचं थोडंफार वारंवार आपल्या स्वतःची पडताळणी करणं गरजेचं आहे, स्वतःची चाचपणी करणं गरजेचं आहे की मी सत्वगुणामध्ये स्थित आहे का. कारण सत्वगुणामध्ये व्यक्ती स्थित असेल तर तो पुढे रजोगुण किंवा तमोगुणामध्ये जाणार नाही, स्वतःला नेहमी सत्वगुणात ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपल्याला कोणतंही कार्य करत असताना, मग आपण ते अन्न ग्रहण करतोय, आपण कुठल्या गोष्टीचं श्रवण करतोय, आपण कुठल्या गोष्टी पाहतोय, त्या त्या प्रकारचा आपण व्यक्ती बनणार आहोत. आणि त्यामुळे प्रयत्न करायचा की आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सत्वगुणात कराव्यात. आणि नक्कीच जो व्यक्ती सत्वगुणात असेल त्याची चिडचिड होणार नाही, राग येणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळा भक्तांचे प्रश्न असतात की आम्ही बऱ्याच वर्षापासून जप करतोय पण तरीही आमच्यामध्ये परिवर्तन झालेलं नाहीये.
तर आपण खरंच जप करताना सगळ्या वैदिक नियमांचं पालन करतोय का, आपण आसनावरती बसतोय का, आपण स्नान करून जप करतोय का, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला शिकवलं जातं की जप करण्यासाठी, हरे कृष्णाचा जप करण्यासाठी काही नियम नाहीये. पण ही सुरुवातीची गोष्ट आहे, कारण तेव्हा व्यक्तीची तेव्हा ऐकण्याची, ऍक्सेप्ट करण्याची इच्छा नसते. तसेही हरे कृष्ण महामंत्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीत केला, जाणता किंवा अजाणतेने करता, तरी त्याची कृपा तर होणारच आहे. पण काही कालांतराने आपल्यामध्ये ते परिवर्तन होणं गरजेचं आहे. आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जप करणे, आसनावरती बसून जप करणे, स्नान करून जप करणे, नंतर जप करताना ध्यानपूर्वक जप करणे, या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि अशा जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपण प्रगती करणार आहोत. त्या गोष्टीचा आपल्याला फायदाच होणार आहे. तर त्यामुळे सत्वगुणामध्ये स्थित होणं फार गरजेचं आहे. तर तशाच प्रकारे सत्वगुणामध्ये आपण कशी आणि कोणाची पूजा करतो हेही महत्वाचं आहे. जो व्यक्ती सत्वगुणामध्ये असतो, तो जेव्हा दान देतो त्यावेळेसही तो योग्य कार्यासाठीच दान देतो. दान देण्याच्या बाबतीतही भगवंत कृष्ण भगवद्गीतेत समजून सांगतात की काही व्यक्ती आहे ते रजोगुणी दान करतात, काही तमोगुणी दान करतात. म्हणजे तमोगुणी व्यक्ती म्हणजे कोणाला तरी दारू पिण्यासाठी, नशापान करण्यासाठी किंवा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी दान करतो. जो रजोगुणी व्यक्ती आहे तो स्वतःचं नाव गाजवण्यासाठी, मी एवढं अमुक अमुक दान केलं. म्हणजे काही असे लोक असतात की त्यांचं दान केल्यानंतर ते दान दिसलं पाहिजे. म्हणजे अमुक अमुक व्यक्तीने, तुम्ही जर कुठल्या सभागृहामध्ये किंवा कुठल्या धर्मशाळेत अशा गेल्यानंतर पाहता की तिथे ट्यूबलाईट वरती, पंख्यावरती अशी नावं लिहिली असतात. कैलासवासी अमुक अमुक व्यक्तीने यांच्या स्मरणार्थ या व्यक्तीने, असं मोठं मोठं नाव वगैरे लिहून ते दाखवलेलं असतं. तर अशा अशा परिस्थितीमध्ये लोक, जे रजोगुणी व्यक्ती आहे ते रजोगुणी दान करतात, आणि सत्वगुणी व्यक्ती जो आहे हा सात्विक गोष्टींसाठी, सात्विक कार्यासाठी दान करतो. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याला कमीत कमी सत्वगुणामध्ये स्थित करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण तिथून पुढे शुद्ध सत्वामध्ये आपण स्थित होऊ. आणि त्यामुळे रजोगुण आणि तमोगुणामध्ये स्थित असलेली कुठल्याही प्रकारची पूजा अर्चना, दान, दक्षिणा ह्या गोष्टी आपण जास्ती पूर्णपणे टाळाव्यात. पूर्णपणे आपण त्याच्यापासून दूर राहावं. आणि त्यामुळे भगवंत श्रीकृष्णाच्या प्रित्यर्थ आपण जीवन जगणं हे अतिशय महत्वाचं आहे. रघु, एक क्वेश्चन आहे. कोणीतरी हा, विचारा. हा कोणीतरी सत्वगुणात जर दान केलं आणि मग तरी पण त्याला वाटलं की माझं नाव दिसावं वगैरे, असं पण होऊ शकतं ना, मग त्यावेळेस आपण काय विचार करायचा? हम्म. सत्वगुण हा, बऱ्याच वेळा आपण मंदिरामध्ये लोकांना दान द्यावं म्हणून आपण सांगतो की तुमचं नाव जे आहे अमुक अमुक ठिकाणी येईल, आणि मग ते पाहून व्यक्ती जो आहे तो दान करतो. तर त्या व्यक्तीची दान करण्याची जी इच्छा आहे ती पूर्णपणे सत्वगुणात नाहीये किंवा शुद्ध सत्वात नाहीये. शुद्ध सत्वातला व्यक्ती जो आहे हा फक्त कृष्णाच्या निस्वार्थपणे कृष्णाच्याच प्रसन्नतेसाठी देईल. पण असा व्यक्ती जर ते दान कृष्णाच्या प्रसन्नते, कृष्णासाठी, कृष्ण मंदिरासाठी, कृष्ण भक्तांसाठी जर देत असेल, तर त्याचं नक्कीच उद्धार होणार आहे. त्याचा नक्कीच चेतनेमध्ये फरक होणार आहे. तो हळूहळू त्याच्या त्या रजोगुणातून तो हळूहळू सत्वगुणात स्थित होईलच. आणि त्यामुळेच आपण कशानं येणं केनं प्रकारेने त्या व्यक्तीला भगवंतांशी जोडणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा पुस्तक वितरणाला जातो त्यावेळेस भक्त जे आहे ते पुस्तक, प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही हे जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्याच्या हातामध्ये त्याला स्पर्श करू द्या, जेणेकरून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. त्याच प्रकारे भक्त बऱ्याच वेळा प्रेरणा करतात, प्रेरणा देतात की तुम्ही भगवद्गीता वितरणासाठी दान द्या, मंदिराच्या कन्स्ट्रक्शनसाठी दान द्या, किंवा मंदिरामध्ये तुम्ही या आणि काहीतरी श्रमदान करा, जेणेकरून तो व्यक्ती जो तमगुणा किंवा रजोगुणामध्ये स्थित आहे त्याची चेतना जी त्या प्रकारची झाली आहे ती हळूहळू त्याचा उद्धार होईल. आणि त्यामुळे जरी कोणी रजोगुणी वृत्तीने जरी येत असेल तरी आपण त्याला देणं गरजेचं आहे, त्याला स्फूर्ती देणं गरजेचं आहे, त्याला उत्स्फूर्त करणं गरजेचं आहे की फक्त भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी तू हे कार्य कर. ठीक आहे. तर तो जेव्हा कृष्णांच्या, विष्णूंच्या साठी कार्य करेल त्यावेळेस नक्कीच त्याच्या चेतनेमध्ये हळूहळू परिवर्तन होईल. आणि हे आपण बऱ्याच वेळा पाहतो. म्हणजे काही दान देणारे मोठे मोठे व्यावसायिक वगैरे असतात, हे सुरुवातीला जेव्हा येतात त्यांना फार अपेक्षा असते की त्यांना काही हे अमुक अमुक गोष्टींचं म्हणजे फॅसिलिटी मिळाव्यात, त्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. पण कालांतरानंतर ते स्वतः जप करायला लागतात, उत्स्फूर्तपणे असे कित्येक जणांमध्ये परिवर्तन झालेलं आपण पाहिलेलं आहे त्याचं. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. यस प्रभूजी. प्रभूजी, मुमुक्षु म्हणजे मागचा प्रश्न राहिला होता. मुमुक्ष म्हणजे म्हणजे डिवोटी, हम्म. एक भक्त मुमुक्ष नसतो ना? प्रभूजी, भक्त जो हा स्वाभाविकपणे मुमुक्षु होऊन जातो. भक्त जरी आहे तो मुक्तीची इच्छा ठेवत नाही, मुक्तीची कामना ठेवत नाही. पण मुक्ती जी आहे ही त्याला बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे त्याला मिळणारच आहे. मुक्ती जी आहे ही त्याला साहजिक आहे. म्हणजे त्याची जी ती कामना असेल, ती इच्छा असेल ती भगवंत पूर्ण करतील.
पण भक्त जो आहे हा भगवंतांच्या सेवे व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीच्या पाठीमागे लागत नाही. दुसरी गोष्ट, मुमुक्षुभी हा शब्द भक्तांसाठी सुद्धा लागू पडतो. कारण भक्त जो आहे हा भौतिक कामनापासून, भौतिक इच्छांपासून मुक्त झालेला असतो, किंवा या भौतिक जगतातील जंजाळापासून तो पूर्णपणे मुक्त झालेला असतो. तशा प्रकारे सुद्धा त्याचं नाव मुक्त म्हणजे मुमुक्षुभी असं होऊ शकतं. अच्छा, भक्ताला पण मुमुक्षुभी म्हणजे म्हणता येतं, कारण मला मुमुक्षी म्हणजे जे मोक्ष प्राप्तीसाठी इच्छा करणारे ते माझ्या डोक्यात होतं. म्हणजे एक डिवोटी सुद्धा मुमुक्षीमध्ये येतो. हा, मुमुक्षुभी ह्या शब्दाचा अर्थ आपण अशा प्रकारे समजू शकतो की जो भौतिक संसारातून, भौतिक आसक्तींपासून मुक्त झालेला आहे, अच्छा, किंवा या ठिकाणी भौतिक तसंच आता. लिहिलंय, निर्मत्सरी असतात. थोडक्यात निर्मत्सरी हो, आहे तो, सगळ्या बरोबर, कामनांपासून मुक्त झालेला. ठीक आहे बरोबर. ब्रो, थँक्यू व्हेरी मच ब्रो. त्यामुळे इथे जी चर्चा केलेली आहे ही फक्त ब्रह्मनमध्ये लीन होणारे जे किंवा मुक्तीची कामना करणाऱ्या व्यक्तींची नाही आहे. इथे चर्चा जी आहे ही विष्णू भक्तांची सुद्धा चर्चा केलेली आहे. ठीक, ओके ब्रो, थँक्यू व्हेरी मच. चालेल. हरे कृष्ण. यस प्रभूजी, बोला. प्रभूजी, आता आपण डोनेशन वगैरे देतोच. मग आता इवन म्हणजे बाहेर पण काही वेळेस देतो. इवन आता आपण जन्माष्टमीला डोनेशन देतो, मग तिथं आपलं ते SMS येतो किंवा हे हे होतं. मग आपण ते कसं हे करायचं मग? प्रभूजी, तुमची चेतना कशी आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या चेतनेने देताय ते भगवंत बघताय. बाकी मग तुम्हाला संस्थेकडून किंवा कोणत्याही मॅनेजमेंट कडून जे काही रेसिप्रोकेशन होत आहे, कुठेही नाव येत आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण जर आपण ती कामना ठेवून करत असेल की माझा पहिला नंबर आला पाहिजे, किंवा मला मला नाव मिळालं पाहिजे, की मला तो चांदीचा कलश मिळाला पाहिजे, मिळालाच आणि त्यासाठी आपण वादविवाद घालतो, तो रजोगुणी व्यक्ती झाला किंवा रजोगुणी चेतना झाली. पण जर व्यक्ती निस्वार्थपणे ती गोष्ट करतोय आणि त्यानंतर आपल्याला रेसिप्रोकेशन मध्ये काही मिळतंय, ती भगवंताची कृपा म्हणून स्वीकार करायची. ओके प्रभूजी, हरे कृष्ण. ठीक आहे. आता आपण पाहूयात पुढे श्लोक क्रमांक 28 आणि 29. तर हा जो श्लोक आहे ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवान वासुदेव जे आहेत हे सर्व काही आहेत. भगवान वासुदेव जे आहेत, सर्व ज्या काही पूजा आहेत, सर्व ज्या काही विधी आहेत, किंवा सर्व प्रकारच्या ज्या क्रिया आहेत, ह्या अंतिमपणे वासुदेवांच्याच प्रसन्नतेसाठी किंवा वासुदेवांसाठीच होतात. जसं आपण यज्ञ या शब्दाची व्याख्या पाहिली होती भगवद्गीतेमध्ये. यज्ञ म्हणजे विष्णू, यज्ञ म्हणजे विष्णू प्रित्यर्थ, विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं. मग बऱ्याच वेळा काही यज्ञ जे आहेत, जसं आपण पाहतो की भगवंत जेव्हा गोवर्धन लीलेची चर्चा करतात, तर त्या गोवर्धन लीलेच्या चर्चेमध्ये सुरुवातीला इंद्राच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ व्हायचा. इंद्रदेवांच्या यज्ञासाठी प्रसन्नतेसाठी यज्ञ, त्यांच्यासाठी अर्पण केलेले भरपूर काही भोग, ह्या सर्व गोष्टी व्हायच्या. मग त्यावेळेस भगवंत म्हणतात तुम्ही इंद्राला करू नका, गोवर्धनची पूजा करा. तर त्यावेळेस तिथे चर्चा येते की इंद्राची जरी पूजा होत असेल, इंद्रासाठी जरी यज्ञ होत असेल, तरी त्या यज्ञामध्ये सुरुवात, मध्य आणि अंत हे जे आहेत इथे विष्णूंच्या नामस्मरण करून, त्यांना स्मरण करून गोष्टी अर्पण केल्या जातात. जी पूर्ण आहुती होते शेवटची, त्या पूर्ण आहुतीमध्ये सुद्धा श्री विष्णू प्रित्यर्थ, श्रीकृष्ण प्रित्यर्थ ह्या गोष्टी अर्पण केल्या जातात. सुरुवातीला ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, माधवाय नमः, सुरुवात त्याच्यापासून. तशा प्रकारे सर्व ज्या पद्धती आहेत, सर्व ज्या विधी आहेत, सर्व ज्या प्रोसेसेस आहेत, त्यांचा सार जो आहे हे वासुदेव आहे, हे आपण या श्लोकामध्ये पाहणार आहे. या श्लोकामध्ये वासुदेव हा शब्द जो आहे हा 8 वेळा येतो. आणि पाहूयात आपण हा शब्द. वासुदेव परा वेदा, वासुदेव परा मखा, वासुदेव परा योगा, वासुदेव परा क्रिया, वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परम तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव भाषांतर. शास्त्रातील ज्ञानांचा अंतिम उद्देश भगवान श्रीकृष्ण आहेत. प्रभुपादांसाठी श्रीकृष्ण जे आहेत हे म्हणजे प्रभुपाद लगेच श्रीकृष्णांवरती येतात. आपण ह्याच्या आधी पाहिलेलं आहे. वासुदेव म्हणजे सुद्धा भगवान श्रीकृष्णच आहेत, त्यात काही संशय नाहीये. यज्ञकर्मे त्यांच्या प्रसन्नतेसाठी करण्यासाठी आहेत, योग साधने त्यांच्या साक्षात्कारासाठी आहेत, पलाशेने केलेली सर्व कर्मांची फळे त्यांच्याद्वारेच प्राप्त होतात. ते परमज्ञान आहे. सर्व कठोर तपश्चर्या त्यांना जागण्यासाठीच आहेत. धर्म त्यांची प्रेमसेवा करण्यातच आहेत, जे ते जीवनाचे परम ध्येय आहे. वासुदेव परागती, वासुदेव जे आहेत
हे परम गती आहे, जे जीवनाचे ध्येय आहे. तर वासुदेव परावेदा, सर्व वेदांचा जो सार आहे, वेदेश सर्व अहमेव वेद्यो, वेदांचा सार जो आहे तो वासुदेव आहे. वासुदेव परामखा, यज्ञ, मखा म्हणजे यज्ञ, सर्व यज्ञांचे यज्ञ कर्म जे आहेत हे त्यांच्याच प्रसन्नतेसाठी केले जातात, विष्णू प्रित्यर्थ. वासुदेव परायोगा, सर्व योग जे आहेत, योग साधन जे आहेत, हे सुद्धा वासुदेवांच्याच प्राप्तीसाठी आहेत. वासुदेव पराक्रिया, ज्या काही क्रिया केल्या जातात, जे काही कर्म केले जातात, हे कर्म सुद्धा जे आहेत हे वासुदेवांच्याच नियंत्रणात आहेत, वासुदेवांच्याच प्रसन्नतेसाठी आहेत. वासुदेव परम ज्ञानम, ते वासुदेव जे आहेत हे परम ज्ञान आहे, परमसत्याचं ज्ञान हे वासुदेव आहे, किंवा सर्व जे ज्ञान आहे हे वासुदेवांपासूनच येतं. वासुदेव परम तप, सर्व जे तप केले जातात, तपश्चर्या केल्या जातात, या सुद्धा वासुदेवांना जाणण्यासाठी किंवा वासुदेवांच्या प्रसन्नतेसाठी आहे. वासुदेव परो धर्मो, वासुदेव परागती, सर्व धर्म जे आहेत हे वासुदेव आहेत, प्रेममय सेवा त्यांच्यासाठीच करण्यात येते. आणि वासुदेव परामगती, जे आपल्या जीवनाचं ध्येय जे आहेत हे वासुदेव आहे. कोणी म्हणेल की आम्ही जे आहे ही देवी देवतांची पूजा करतो, मग ते कसं काय झालं, की ती पूजा कशी काय वासुदेवांची होऊ शकते? कोणी म्हणेल मी योग साधना करतोय आणि योग साधना जी आहे ही मला काहीतरी सिद्धी प्राप्त व्हावी, माझं काहीतरी व्हावं. तर जरी देवी देवतांची पूजा करत असेल तरी देवी देवता जे आहेत ते स्वतःसाठी काही ठेवत नाही, ते जे आहेत ते लगेच भगवंतांना अर्पण करतात. जसं म्हणजे देवी देवता जे आहेत हे भगवंतांचे भक्त आहेत आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी काही ठेवत नाही. आणि जेव्हा ते स्वतःच्या स्वार्थासाठी काही ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यामध्ये अहंकार येतो, तर भगवंत त्यांना कशा ना कशा प्रकारे त्याची जाणीव करून देतात, कशा ना कशा प्रकारे त्यांना त्याची त्यांच्या ह्या वृत्तीतून त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे भगवंत जे आहेत हे अशा प्रकारे भगवंत जे आहेत हे त्यांना त्याची गोष्टीची जाणीव करून देतात. तर सर्व जे कार्य आहेत, सर्व क्रिया आहेत, सर्व पूजा ज्या आहेत ह्या वासुदेवांसाठीच होतात, हे समजणं गरजेचं आहे. किंवा वासुदेव जे आहेत हे सर्व कारणम आहेत. वासुदेव जे आहेत हे सर्व गोष्टींचे सार आहेत, हे इथे भगवंत सांगतात. आणि हे भगवंत का सांगतात? कारण आता आपण चर्चा करतोय की विष्णूंची भक्ती, वासुदेवांची भक्ती किंवा कृष्णाची भक्ती जी आहे हे जीवनाचं अंतिम आपलं सर्वात प्रमुख कार्य आहे, प्रमुख ध्येय आहे. आणि सर्व जीवात्म्यांसाठी सर्वात हितकारक काय, हा प्रश्न जे आहे याचं उत्तर या श्लोकातून आपण पाहतो की वासुदेव जे आहेत त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कार्य, त्यांच्या प्रसन्नतेसाठी शिकलेलं ज्ञान, त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले यज्ञ हेच आपल्या जीवनात सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे हे त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनाचं हे ध्येय असणं गरजेचं आहे. तात्पर्याचा जो दुसरा पॅराग्राफ आहे तो वाचा, कोणी असा वाद करील? गुडाकेश प्रभूजी तात्पर्य वाचा, दुसरा पॅराग्राफ. हो. हरे कृष्ण बोलतांडव. कोणी असा वाद करेल की वैदिक क्रिया या यज्ञ अनुष्ठानावर आधारित आहे, ते सत्य आहे. पण असे सर्व यज्ञ सुद्धा वासुदेवांविषयीच्या सत्याचा अनुभव किंवा साक्षात्कार होण्याकरिताच आहे. वासुदेवांचे यज्ञ हे एक दुसरे नाव आहे. भगवद्गीतेत असे स्पष्टपणे घोषित केले आहे की सर्व प्रकारचे यज्ञ आणि क्रिया यज्ञाच्या किंवा भगवान श्री विष्णूच्या संतोषार्थ केल्या पाहिजेत. योग पद्धतीविषयी देखील हे सत्य आहे. योग म्हणजे भगवंताशी संबंधित होणे होय. या योग पद्धती आसने, प्राणायाम, ध्यान अशा कित्येक शारीरिक प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. तथापि या सर्व प्रक्रिया वासुदेवांच्या स्थान विशिष्ट परमात्मा रूपावर ध्यान एकाग्र करण्याकरिताच आहेत. परमात्मा साक्षात्कार हा वासुदेवांचा अंशतः साक्षात्कार होय. जर कोणी अशा प्रयत्नात यशस्वी झाला तर पुढे त्याला वासुदेवांचा पूर्ण रूपाने साक्षात्कार होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने बहुतेक योगी शारीरिक प्रक्रियेत आणि विचलित होतात. त्यांना योग भ्रष्ट असे संबोधले जाते. अशा भ्रष्ट योगांना त्यांचे वासुदेवांच्या साक्षात्काराचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करता यावे म्हणून किंवा विद्वान ब्राह्मणाच्या वंशात किंवा श्रीमंत वाणिकाच्या परिवारात जन्माला घालून पुन्हा संधी दिली जाते. असे भाग्यशाली ब्राह्मण आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचे पुत्र जर या संधीचा योग्य लाभ घेतील तर ते सत्संगतीने ते सहजच वासुदेवांना जाणू शकतील. ऑल्टरनेट खेळ आहेत का? परंतु दुर्दैवाने असे उपजात भाग्यशाली लोक पुन्हा
पुन्हा लौकिक संपत्ती आणि प्रतिष्ठा अशा गोष्टींनी मोहित होतात आणि जीवनाचे ध्येय प्रत्यक्षात विसरतात. हीच गोष्ट ज्ञानाच्या विकासाची होय. भगवद्गीतेनुसार ज्ञानाच्या विकासासाठी ठीक आहे, 18 गुडाकेश उपाय आहेत. प्रभू, एक मिनिट. हरे कृष्ण बोल दंडवत. तर याच्यामध्ये एक आपण पाहतो की प्रभुपाद जे आहे सर्व प्रकृती या वासुदेवांच्या स्थान विशिष्ट परमात्मा रूपावर ध्यान एकाग्र होण्याकरिताच आहेत. परमात्मा साक्षात्कार हा वासुदेवांचा अंशतः साक्षात्कार होय. तर इथे एक महत्वाची गोष्ट आपण पाहतो की कशा प्रकारे आत्मा जो आहे याचा परमात्माशी संबंध आहे आणि हा परमात्माशी जो संबंध जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. याच्यावरती विशेष करून ध्यान इथे प्रभुपाद आकर्षित करतायत. प्रभुपाद सांगतात की वासुदेवांचं पूर्ण साक्षात्कार हा जो आहे म्हणजे भगवान साक्षात्कार आहे, पण त्याचबरोबर परमात्मा साक्षात्कार जो आहे हाही महत्वाचा आहे. जर आपल्याला ही गोष्ट कळाली की प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे किंवा परमात्मा जे आहे आपल्या हृदयात स्थित आहेत, या गोष्टी समजल्यानंतर नक्कीच आपलं त्यांच्या प्रतीची शरणागती वाढणार आहे. जसं आपण पाहतो की आपण कोणतंही कार्य करत असताना त्या ह्या गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं असतं की बाबा हे कार्य चुकीचं आहे की वाईट आहे, हे विकर्म आहे की हे सकर्म आहे, हे पाहणं गरजेचं असतं. जर एखाद्या गोष्टी चुकीचं काही कार्य करत असेल एखादा व्यक्ती, तर त्यावेळेस एखादा व्यक्ती जर काही चुकीचं कार्य करत असेल तर त्याला हे पाहणं त्याला या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे की आपल्याला कोणी ना कोणीतरी बघतंय. अशा बऱ्याच काही साक्षी आहेत, त्या साक्षी ज्या आहेत आपल्याला बघतायत आणि त्याच सर्वात प्रमुख म्हणजे परमात्मा जो आहे हा आपल्याला नेहमी बघत आहे. त्याचबरोबर परमात्मा साक्षात्कार जो आहे हा भगवंतांचं जे चतुर्भुज रूप आहे, विष्णू रूप जे आहे याच्याकडेच व्यक्तीला आकर्षित करणार आहे आणि त्याच्यातून व्यक्ती जो आहे हा भगवंतांच्या प्रति, विष्णूच्या प्रति आपलं प्रेम जे आहे हे जास्तीत जास्त वाढवणार. त्यामुळे प्रभुपाद इथे परमात्मा साक्षात्कार बद्दल चर्चा करतात, पण तिथे ह्याही गोष्टीची जाणीव करून देतात की हा वासुदेवांचा अंशतः साक्षात्कार होय. जर कोणी अशा प्रयत्नात यशस्वी झाला तर तो पुढे वासुदेवांचा पूर्ण रूपाने साक्षात्कार त्याला होऊ शकतो. तर एखादा व्यक्ती जो आहे हा हे का सांगतायत प्रभुपाद, कारण जर व्यक्तीला ब्रह्मन साक्षात्कार झाला तर असा व्यक्ती जो आहे हा पुढे परमात्मा आणि भगवान साक्षात्कार होऊ शकतो. त्याच्यासाठी भगवंतांची भक्तांची काही कृपा गरजेची आहे. पण कधी कधी अशा किंवा बऱ्याच वेळा असा ब्रह्मन साक्षात्कार असलेला व्यक्ती जो आहे हे याचं पतन होऊ शकतं. तो जो आहे तिथे ब्रह्मन साक्षात्कारामध्ये पूर्णपणे संतुष्ट नसल्यानंतर तो पुन्हा या भूतलावरती येऊ शकतो आणि पुन्हा काहीतरी सामाजिक कार्यामध्ये या समाजसेवेमध्ये लागू शकतो. पण ती गोष्ट जी आहे ही परमात्मा साक्षात्काराच्या व्यक्तीबरोबर होत नाही. तो जो आहे हा आणखीन प्रगती करतो आणि भगवान साक्षात्कार पूर्ण रूप आहे भगवंतांचं, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे आहेत या साक्षाचा साक्षात्कार त्यांना होऊ शकतो. पुढे वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. म्हणजे कृष्ण जे कृष्ण ध्यान शरणागती योगी मात्र आहे त्यांना म्हणू शकतो का आपण की ते अंशतः आता एक साक्षात्काराला मिनिट, पात्र आहेत? कळालं नाही, पुन्हा विचारावं त्याची, कळालं नाही. म्हणजे ध्यान योग जे आपल्या याच्यात सांगितले पायरीमध्ये जशा एक एक पायऱ्या, तिच्यातलं जर ध्यान योग एक स्टेप आहे ना, तर मग तिच्यात आपण हे म्हणू शकतो का भगवंताचा अंशिक परमात्मा साक्षात्कार होतो? हो माताजी, ध्यानयोग म्हणण्यापेक्षा अष्टांग योगी व्यक्ती जो आहे, विशेष करून अष्टांग योगी व्यक्ती जे आहेत हे परमात्मा साक्षात्काराच्या त्यांना जाणीव असते आणि असे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांचं जे परमात्मा रूप आहे, जे चतुर्भुज रूप आहे, त्या रूपावरती ध्यान लावण्याचा आणि त्यांना आपल्या हृदयामध्ये स्थित करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्याच हे प्रत्येक वेळेस गरजेचं नसतं किंवा प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. असे काही अष्टांग योगी व्यक्ती आहेत ते अशा प्रकारे म्हणजे ब्रह्मणवरती सुद्धा मेडिटेट करतात किंवा तिथे ध्यान लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तो ध्यान योगी जो आहे किंवा अष्टांग योगी जो आहे तो कोणावरती ध्यान लावतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस ते परमात्मावरतीच लावतील असं नाही. एनिवेज, आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नाही. आपण भक्तियोग आहोत आणि भक्तियोगाचं पालन करायचं आपल्याला. आणि पण आणि ती जी पद्धत आहे त्याला भरपूर कालावधी आणि भरपूर किचकट अशी पद्धत आहे, त्याच्यात आपल्याला रुची घ्यायची. कृष्ण शरणागती माताचे तात्पर्य वाचा. माझं मी पुढचं वाचलं आहे बाबा, 30 स्थिती जी आहे हा पॅरेग्राफ वाचा. तीच स्थिती सर्व प्रकारच्या तपस्यांना लागू आहे. तपस्या याचा अर्थ जीवनाचे उच्चतर उद्दिष्ट मिळवण्याकरिता स्वेच्छेने शारीरिक त्रास सहन करणे हा होय.
रावण आणि हिरण्यकश्यपू यांनी इंद्रिय तृप्तीचा हेतू साध्य करण्याकरिता कठोर यातना सहन केल्या. कधी कधी राजकारणी लोक सुद्धा राजकीय हेतू संपादन करण्यासाठी कडक प्रकारच्या तपश्चर्या करतात, पण ही वास्तविक तपस्या नव्हे. वासुदेवाचे ज्ञान होण्याकरिता मनुष्याने स्वेच्छेने शारीरिक असुविधा स्वीकाराव्यात, कारण तो खऱ्या तपस्येचा मार्ग आहे. अन्यथा तपस्यांच्या सर्व प्रकारचे वर्गीकरण रजोगुण आणि तमोगुण यात होते. रजोगुण आणि तमोगुण यामुळे जीवनाच्या दुःखाचा अंत होऊ शकत नाही. केवळ सत्वगुण जीवनाची त्रिविध दुःखे नाहीसी करू शकतात. वसुदेव वसुदेव आणि देवकी हे भगवान श्रीकृष्णाचे माता पिता होते. त्यांनी भगवंताला पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे पिता आहेत. भगवद्गीता 14.4. ते इतर सर्व जीवांचे आदी जीव आहेत. ते सर्व भुक्त्यांमध्ये मूळ शाश्वत भुक्ते आहेत. म्हणून अज्ञानी लोकांना वाटते त्याप्रमाणे कोणीही त्यांचा पिता होऊ शकत नाही. वसुदेव आणि देवकी यांच्या कडक तपश्चर्येने प्रसन्न झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्यांचा पुत्र होण्याचे मान्य केले. यास्तव मनुष्याला तपस्या करावयाचीच असेल तर त्याने ज्ञानाचा अंतिम हेतू असणाऱ्या वासुदेवांच्या प्राप्तीसाठी ती करावी. आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण हेच वासुदेव आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आदी भगवान श्रीकृष्ण स्वतःला असंख्य रूपात विस्तारित करतात. रूपाचा असा विस्तार त्यांच्या विविध शक्तीद्वारे केला जातो. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि त्यांच्यात अंतरंगा शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. बहिरंगा शक्ती गुणात्मक दृष्टीने निम्नतर आहे. भगवद्गीतेत त्याचे वर्णन परा आणि अपरा प्रकृती असे करण्यात आले आहे. 7.4 आणि 6. 7.4 ते 6. म्हणून अंतरंग शक्तीच्या द्वारे प्रकट होणारे त्यांचे विविध रूपाचे प्रकाश किंवा विस्तार हे श्रेष्ठ आहेत आणि जे विस्तार त्यांच्या बहिरंगा शक्तीने संपन्न होतात ते निम्न प्रतीचे आहेत. जीव हे सुद्धा भगवंतांचेच विस्तार आहेत. भगवंतांच्या अंतरंगा शक्तीने ज्या जीवांचा विस्तार होतो ते नित्यमुक्त जीव आहेत आणि जे विस्तार बहिरंगा शक्तीचे आहेत ते नित्यबद्ध जीव आहेत. म्हणून ज्ञानाचे सर्व संस्कार तप यज्ञ कर्मे यांचा हेतू आपल्यावर वर्चस्व करणाऱ्या गुणांचे परिवर्तन करणे हाच असावा. वर्तमान समयी आपण सर्वजण भगवंतांच्या बहिरंगा शक्तीद्वारे नियंत्रित आहोत. या प्रभावाच्या गुणवत्तेत परिवर्तन करण्यासाठी आपण दिव्य शक्तीच्या संवर्धनाचा प्रयास केला पाहिजे. भगवद्गीतेत म्हटले आहे की जे महात्मा आहेत किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीत रममाण होण्यापर्यंत ज्यांची मने विशाल झाली आहेत ते अंतरंगा शक्तीच्या प्रभावाखाली आहेत. त्याचा परिणाम म्हणजेच असे मनाची विशालता प्राप्त झालेले आत्मे भगवंतांच्या प्रेममय सेवेत निरंतर रममाण झालेले असतात. हेच जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हाच संपूर्ण वैदिक वाङ्मयाचा आदेश आहे. कोणी सकाम कर्माच्या चक्रात पडू नये किंवा दिव्य ज्ञानाविषयी शुष्क तर्क करू नयेत. प्रत्येकाने स्वतःला परमेश्वराच्या सेवेत प्रेममयी सेवेत त्वरित संलग्न करावे. तसेच कोणीही सृष्टीची उत्पत्ती पालन संहार करण्याच्या कामी भगवंताच्या वेगवेगळ्या हाताच्या रूपाने कार्य करणाऱ्या देवतांची उपासना करू नये. अशा असंख्य शक्तिशाली देवता आहेत आणि ज्या भौतिक जगाच्या बाह्य व्यवस्थेची काळजी घेतात. असे सर्व देव म्हणजे वासुदेवांचे वेगवेगळे सहाय्यक हात आहेत. भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांचा देखील देवतांमध्ये समावेश होतो. परंतु भगवान विष्णू किंवा वासुदेव शाश्वतपणे दिव्यत्वात स्थित आहे. जरी ते भौतिक जगाच्या सत्वगुणाचा स्वीकार करतात तरी ते गुणातीत आहे. पुढील उदाहरणावरून हा विषय अधिक स्पष्ट होईल. कारागृहात बंदी असतात आणि व्यवस्थापकही असतात. ते व्यवस्थापक आणि बंदी असे दोघेही राजाच्या नियमांनी बांधलेले असतात. पण राजा जर कधी कधी कारागृहात येतो तरी तो कारागृहाच्या नियमांनी बांधलेला नसतो. म्हणून राजा हा नेहमी कारागृहाच्या नियमाच्या पलीकडे असतो. त्याप्रमाणे भगवंत हे भौतिक जगाच्या नियमांच्या पलीकडे असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे वासुदेव जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. हे सर्व कारणांचे कारण आहेत. सर्व क्रियांचे, तपांचे, यज्ञाचे, पूजेचे जे आहेत ते त्यांच्या प्रित्यर्थ होणं गरजेचं आहे. सर्व ज्ञान जे परमज्ञान त्यांच्यापासून प्राप्त होतं आणि सर्व जीवनाची गती जी आहे हे वासुदेवच आहे, आपण या श्लोकातून पाहतो.
पुढे श्लोक क्रमांक 30, 31, 32 आणि 33 या 4 श्लोकांमध्ये आपण पाहतो की जो चौथा प्रश्न जो होता, चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे विशेष करून पुरुष अवतारांचं वर्णन विचारलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्णांनी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपलं विस्तार केला. हा जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण त्या पुढच्या 4 श्लोकांमध्ये आपण हे पाहणार आहोत. चौथा प्रश्न होता की भगवंतांचे वेगवेगळे जे अवतार आहेत त्या अवतारांचं वर्णन करा, विशेष करून त्यांचे जे पुरुष अवतार जे आहेत त्या पुरुष अवतारांचा विस्तार करावा. तर याच्यामध्ये आपण जे पुरुष अवतार आहेत भगवंतांचे त्याच्यामध्ये शिरोदक्षा विष्णू, गर्भदक्षा विष्णू, कारुणदक्षा विष्णू यांचं वर्णन जे आहे, कशा प्रकारे परमात्मा रूपाने भगवंत जे आहेत हे स्थित आहेत, या सर्व गोष्टींची चर्चा जी आहे ही पुढील 4 श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत. तर आतापर्यंत प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे जे आहे त्याचं उत्तर आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये दिलंय सुत गोस्वामींनी. आणि आता प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे पुढच्या 4 श्लोकात आता भगवंत देतात. म्हणजे तो श्लोक 5वा क्रमांक प्रश्न आहे ना, पुरुष अवताराचा विस्तार, लीला अवतार, तो 5वा प्रश्न आहे ना ऍक्च्युली. कारण चौथा तुम्ही सांगितलं तर रूप, गुण, लीला आणि भक्त कसे, म्हणजे शुद्ध भक्त कसे आपल्याला शुद्ध करतात. चौथा प्रश्न जो आहे हा पुरुष अवताराचा प्रभू, 5वा प्रश्न जो आहे हा लीला अवतारांचा आहे. अच्छा, चौथा आहे का? हा, चौथा प्रश्न पुरुष अवतारांचा आहे आणि 5व्या प्रश्नामध्ये लीला अवतारांचं वर्णन आहे. ओके. ठीक. श्लोक क्रमांक 30. स एवेद ससज्रामे भगवान आत्ममायया सदसुद्रूपया चासो गुणमया गुणो विभू. भौतिक सृष्टीच्या प्रारंभी परमपुरुष भगवान वासुदेवांनी आपल्या दिव्य अवस्थेत स्वतःच्या अंतरंग शक्तीच्या योगाने कार्य आणि कारण यांच्या शक्तींची उत्पत्ती केली. एवेद सजस्सग्रामे भगवान आत्ममाया, इथे भगवंतांची जी आत्ममाया म्हणजे अंतरंग शक्ती, ज्याला योगमाया म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्या योगमायाच्या द्वारे कार्य आणि कारण यांच्या शक्तींची उत्पत्ती केलेली आहे भगवंतांनी. तर इथे विशेष करून जे कारणोदक्ष विष्णू जे आहेत यांची इथे चर्चा होतीये. कारणोदक्ष विष्णू जे आहेत हे कारण समुद्र जो आहे त्या समुद्रामध्ये आहेत आणि त्यांच्यापासून जो आहे हा सर्व सृष्टीची उत्पत्ती किंवा सर्व ब्रह्मांडांची उत्पत्ती होते. जसं आपण पाहतो कारणोदक्ष विष्णू जे आहेत ते समुद्रामध्ये आहेत आणि ते जे आहेत ते त्यांच्या शरीरातून जेव्हा श्वास घेतात त्यावेळेस सर्व जे ब्रह्मांड आहेत ते त्यांच्या शरीरात येतात आणि जेव्हा श्वास सोडतात तेव्हा सर्व ब्रह्मांड जे आहेत हे त्यांच्यापासून बाहेर येतात. तर अशा प्रकारे भगवंतांची ह्या शक्ती आहेत, कार्यशक्ती आणि कारणशक्ती. ही कार्यशक्ती आणि कारणशक्ती म्हणजे भगवंतांपासून कशा प्रकारे या सर्व गोष्टींची उत्पत्ती जी आहे ती झालेली आहे आणि ही सर्व उत्पत्ती जी आहे ही योगमायेच्या शक्तीद्वारे झालेली आहे. ही जी उत्पत्ती आहे, ही जी शक्ती आहे, कार्य आणि कारण शक्ती जी योगमायेपासून येते, ही शक्ती जी आहे ही या भौतिक जगतातही आहे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जगतात सुद्धा ही शक्ती जी आहे ही दिसून येते. तात्पर्य, भगवंतांची स्थिती नेहमीच दिव्य असते कारण प्राकृतिक सृष्टीच्या सृजनासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यकारणात्मक शक्तीची उत्पत्ती त्यांच्याकडूनच केली जाते. तरी देखील ते भौतिक गुणांपासून अलिप्त आहेत. त्यांची सत्ता, त्यांची रूपे, लीला आणि परिवार या सर्वांचे अस्तित्व भौतिक सृष्टीच्या पूर्वीपासूनच आहे. भगवंत सर्वथा दिव्य आहे. गुणात्मक दृष्ट्या दिव्य गुणांशी सर्वथा भिन्न अशा भौतिक गुणांशी त्यांना काही कर्तव्य नाही. त्यामुळे जेव्हा निर्गुण निराकार असं म्हणून भगवंतांचं वर्णन केलं जातं तर तिथे तुकाराम महाराज सांगतात निर्गुण म्हणजे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचे भौतिक गुण नाही आहेत. निराकार म्हणजे त्यांना कसल्याही प्रकारचा हा पंचमहाभूतांपासून बनलेला भौतिक आकार नाहीये. ते जे आहेत ते सगुण साकार आहेत आणि त्याचबरोबर निर्गुण निराकार पण आहेत कारण त्यांच्यामध्ये निर्गुण म्हणजे कसल्याही प्रकारचे भौतिक गुण नाहीये. प्रभुपाद त्याच गोष्टीबद्दल सांगतात की भगवंतांमध्ये कसल्याही भौतिक गुण नाही आहेत, त्यांचं कसलंही भौतिक रूप नाहीये. मायावती तत्ववेत्ते श्रीपाद शंकराचार्यांनी भगवद्गीतेच्या भाषात श्रीकृष्णांच्या या दिव्य स्थितीचा स्वीकार केला आहे. तर शंकराचार्य यांनी जरी मायावादाचा प्रसार केला असला
तरीही शंकराचार्य सुद्धा त्यांच्या भाषामध्ये ह्या गोष्टीचा स्वीकार करतात की भगवंत जे आहेत हे दिव्य आहेत आणि त्या भगवंतांच्या या दिव्यतेचा इथे स्वीकार केलेला आहे. तर ही जी कार्य आणि कारण शक्ती जी आहे, ज्याच्यामुळे जी सर्व उत्पत्ती झालेली आहे, ही कार्य आणि कारण शक्ती जी आहे ह्या भौतिक संसाराच्या उत्पत्तीसाठी वापरण्यात येते. पण ही उत्पत्तीसाठी वापरणारी शक्ती जी आहे ही योगमायेच्या निर्देशाखाली आहे. आणि ही शक्ती जी आहे ही भगवंत वासुदेवांपासूनच येते आणि ही अशा प्रकारे भगवान श्री वासुदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली. तर या भौतिक सृष्टीची निर्मिती जी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की कर्णदक्ष विष्णू जे आहे हे एक प्रमुख त्यांचा इथे रोल आहे आणि त्यामुळे इथे जेव्हा या गोष्टीची चर्चा होते तेव्हा ते कर्णदक्ष विष्णू जे आहेत त्यांची चर्चा जी आहे इथे तर भगवानचा पहिला पुरुष अवतार आहे. त्या पुरुष अवतारामध्ये कर्णदक्ष विष्णू हा पहिला पुरुष अवतार आहे. याची श्लोक क्रमांक 30 मध्ये चर्चा होती. पुढे श्लोक क्रमांक 31 जो आहे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे गर्भोदक्ष विष्णू यांच्या विस्ताराबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. तया विलसिते श्वेष्णो गुणेषु गुणवानिव अंतप्रतिष्ठ आभाती विज्ञानेन विजृंभित भौतिक द्रव्यांची भगवान वासुदेवांनी स्वतःचा विस्तार करून प्रवेश केला. जरी भौतिक गुणांमध्ये आहेत आणि त्या जीवांपैकी वस्तूंपैकी एक आहेत असेच ते हरे ते कृष्णा सदैव प्रभूजी, आपल्या आवाज कट दिव्यस्थितीत. होतोय मध्ये मध्ये. अरे प्रभूजी, येतोय आवाज व्यवस्थित? 31 श्लोक मध्ये पासून मध्ये आवाज तुमचा 31 श्लोक पासून आवाज ब्रेक झाला सर प्रभू. हा हरे कृष्णा आता येतोय का? आत- हरे कृष्णा हरे प्रभूजी मध्येच जातोय हरे आवाज अजून. कृष्णा. एकच मिनिट. मी बाहेर बघतो ना दाखवून ना जरा. हरे कृष्णा आता येतो. हा आता येतोय. आता क्लिअर आहे प्रभू. आता येतोय. प्रियर सूट आण ना ब्ल्यू कलरचा. प्रियर तो ब्लू सूट. तर इथे भगवंतांची श्लोक क्रमांक 31 भाषांतर पुन्हा असतो. भौतिक द्रव्यांची उत्पत्ती केल्यानंतर भगवान वासुदेवांनी स्वतःचा विस्तार करून त्यात प्रवेश केला. जरी ते प्राकृतिक गुणांमध्ये आहेत आणि त्या सृष्ट जीवांपैकी वस्तूंपैकी एक आहेत असे दिसते तरी ते सदैव आपल्या दिव्य स्थितीत पूर्णपणे प्रकाशित असतात. तर इथे भगवंत जे आहेत त्यांच्या गर्भोदक्षाई विष्णू रूपाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. जो पुढचा पुरुष अवतार जो आहे त्याच्यात गर्भोदक्ष विष्णू जे आहे त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर कशा प्रकारे सांगतात की भगवंतांचं जे कर्णोदक्षाई विष्णू जे रूप आहे हे कर्णोदक्षाई विष्णू रूपातून ब्रह्मांडाची निर्मिती होते. त्यामुळे भौतिक द्रव्यांची उत्पत्ती केल्यानंतर भगवान वासुदेवांनी स्वतःचा विस्तार करून त्यात प्रवेश केला. म्हणजे या ब्रह्मांडांचा विस्तार झाला आणि त्या ब्रह्मांडांच्या मध्ये भगवंतांनी प्रवेश केला. म्हणजे गर्भोदय विष्णू जे आहेत हे त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात आणि मग तिथून पुढे जो आहे सर्व गोष्टींची निर्मिती होते. आणि असं जेव्हा ते प्रवेश करतात जसं वर्णन केलं जातं की पावसाचा थेंब जो आहे तो जेव्हा जमिनीच्या संपर्कात येतो, जोपर्यंत तो जमिनीच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत शुद्ध असतो. पण जेव्हा तो जमिनीच्या संपर्कात येतो तो लगेच गढूळ होतो किंवा तो त्याच्यामध्ये मातीचा संस्पर्श येतो ते गढूळ होऊन जातो. तर जीवात्म्याबद्दल अशी चर्चा केली जाते. जीवात्मा जो आहे हा जोपर्यंत आध्यात्मिक जगतात होता तोपर्यंत तो शुद्ध स्थितीमध्ये होतो, दिव्य स्थितीमध्ये होतो. पण जीवात्मा जसा भौतिक गोष्टींच्या संपर्कात येतो तो लगेच जो आहे हा प्राकृतिक गुणांमुळे अशुद्ध होऊन जातो. पण ही स्थिती जी आहे ही भगवंतांबद्दल होत नाही. जरी भगवंत या ब्रह्मांडामध्ये या भौतिक जगतामध्ये प्रवेश करत असतील तरीही भगवंत जे आहेत हे या प्राकृतिक गुणांमध्ये अडकत नाहीत की त्यामुळे त्यांच्यावरती त्याचा परिणाम होत नाही. ते जे आहे त्यांची दिव्यता जी आहे ही नेहमी टिकून राहते.
आणि पुढे नंतर त्या त्या सृष्ट जीवांपैकी वस्तूंपैकी एक आहेत असे दिसते. जरी भगवंत जे आहेत हे साधारण जीवात्म्यांसारखे जरी दिसत असतील तरी त्यांना साधारण समजणं, त्यांना एक विभिन्न अंश समजणं हे चुकीचं आहे. आपण पाठीमागच्या तात्पर्यात पाहिलं की प्रभुपाद ह्या गोष्टीवरती भार देत आहेत की भगवंतांना विभिन्न अंश समजणं हे चुकीचं आहे. भगवंत जे आहेत हे स्वांश आहेत. भगवंत जे आहेत हे ह्या प्राकृतिक गुणांच्या पलीकडचे आहेत. भगवंत जे आहेत ह्या जीवांपैकी जरी सारखे सर्व सामान्य जीवांसारखे जरी वाटत असतील पण ते त्यांच्यासारखे नाही आहेत. ते त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. तरी ते सदैव आपल्या दिव्य स्थितीत पूर्णपणे प्रकाशित असतात. आणि ते भगवंत जे आहेत हे जरी जीवांपैकी किंवा वस्तूंपैकी एक वाटत असतील तरी ते वेगळे आहेत. आणि ते जे आहेत हे आपल्या पूर्णपणे प्रकाशित दिव्य स्थितीमध्ये स्थित असतात. इथे गर्भोदक्ष विष्णू जे आहेत त्यांची चर्चा करण्यात आलेली आहे. तात्पर्य कोण असते? वृंदप्रिय माताजी, तात्पर्य वाचा. माताजी आपला आवाज येत नाहीये. हा 31 श्लोकाचं वाचायचं ना प्रभूजी? 31. हो येस 31. हा. जीव हे भगवंतांचे विभिन्नांश आहेत आणि जे बद्ध जीव आध्यात्मिक राज्यात प्रवेश करण्यास अयोग्य आहेत ते भौतिक जगातील पदार्थांचा यथेच्छ उपभोग घेण्यासाठी भौतिक जगतात पसरलेले आहेत. भगवान परमात्मा रूपाने आणि जीवांचा शाश्वत मित्र या रूपाने आपल्या एका पूर्णांशाने जीवांना त्यांच्या भौतिक उपभोगात मार्गदर्शन करण्याकरिता आणि सर्व कर्मांचा साक्षी होण्याकरिता जीवांच्या संगतीत असतात. जेव्हा जीव भौतिक जगात उपभोग घेत असतात तेव्हा भगवंत भौतिकतेने प्रभावित होत नाहीत. ते आपल्या दिव्य स्थितीतच असतात. वैदिक शास्त्रात श्रुती असे सांगितले आहे, द्वा सुपर्ण संयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते तयोरन्यो पिंपलम स्वदत्य नश्नन्न यो भीच्या कशिती. एकाच वृक्षावर दोन वेगवेगळे पक्षी आहेत. त्यांच्यापैकी एक वृक्षावरील फळांचे आस्वादन करीत आहे त्यावेळी दुसरा केवळ त्यांच्या कार्याचे अवलोकन करीत आहे. तो साक्षी भगवंत आहे आणि फळांचा उपभोक्ता जीव आहे. फळांचा उपभोग घेणाऱ्याला जीवांना आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे आणि तो भौतिक स्थितीत सकाम कर्मांच्या पूर्णपणे अधीन झाला आहे. परंतु भगवान परमात्मा मात्र सदैव दिव्य ज्ञानाने पूर्ण राहतात आणि हाच परमात्मा व बद्ध जीव यांच्यातील फरक आहे. प्राणी मात्र किंवा बद्ध जीव प्राकृतिक नियमांनी नियंत्रित झालेले असतात तर परमात्मा हे भौतिक शक्तीचे नियंत्रक आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे प्रभुपाद जे आहे ते सुरुवातीला वर्णन करतायत की विभिन्न अंश जीव हे भगवंतांचे विभिन्न अंश आहेत आणि जे बद्ध जीव आहे ते आध्यात्मिक राज्यात प्रवेश करण्यास अयोग्य आहेत. ते भौतिक जगतातील पदार्थांचा यथेच्छ उपभोग घेण्यासाठी भौतिक जगतात परसलेले आहेत. तर ती जीवनाची इच्छा आहे आणि त्याला भोग घ्यायचा आहे त्यामुळे तो या भौतिक जगतात आहे. पण भगवंत जे आहेत हे जेव्हा भौतिक जगतात येतात तर ते दोन प्रकारे येतात. एक तर भगवंत जे आहेत हे गर्भदक्ष विष्णू म्हणून ह्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात. त्याच प्रकारे भगवंत शिरोदक्षाई विष्णू म्हणून सुद्धा या ब्रह्मांडात प्रवेश करतात. तर शिरोदक्षाई विष्णू जे आहेत आपण पुढच्या श्लोकातही पाहणार आहोत की कशा प्रकारे परमात्मा रूपाने त्यांचा विस्तार झालेला आहे. आणि हा परमात्मा रूपाने जो विस्तार आहे हा विस्तार जो आहे हा त्यांचा ब्रह्मांडामध्ये सुद्धा आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये सुद्धा आहे. तर जेव्हा ते प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये प्रवेश करतात परमात्मा म्हणून किंवा या ब्रह्मांडात प्रवेश करतात किंवा गर्भोदक्ष विष्णू म्हणून प्रवेश करतात तर त्यावेळेस ते कुठल्याही प्राकृतिक गुणात अडकत नाहीत. ती त्यांची दिव्यता जी आहे ती तशी तशी राहते. हे आपण या श्लोकात पाहिलं. तर आपण आतापर्यंत तीन त्यांचे विष्णू भगवंतांचे जे पुरुष अवतार आहेत त्याची चर्चा झाली. कारणोदक्ष विष्णू, गर्भोदक्ष विष्णू आणि शिरोदक्ष विष्णू. ठीक आहे. श्लोक क्रमांक 32. हरे कृष्ण प्रभुजी. हा प्रभुजी बोला. विष्णू म्हणजेच परमात्मा येईल ना प्रभुजी? तुमचा आवाज कट होतोय समजत नाहीये. शिरोदक्षाई विष्णू म्हणजेच परमात्मा येईल ना? शिरोदक्ष विष्णू जे अवतार आहे विष्णू जे आहे ते आपला विस्तार जो आहे हे परमात्मा म्हणून करतात आणि त्यांचा परमात्मा म्हणून विस्तार जो आहे हा तसे शिरोदक्ष विष्णू जे आहेत हे दूधसागरात असतात आणि ते शिरोदक्ष विष्णू जे आहेत आपला विस्तार जो आहे हे परमात्मा म्हणून सुद्धा करतात. हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 32.
यथा हि अवहित व्यंगी दारुष एक स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुन्हा पुमान. ज्याप्रमाणे लाकडात अग्नी व्याप्त आहे त्याप्रमाणे भगवान परमात्मा रूपाने सर्व पदार्थात व्याप्त आहे. म्हणून जरी ते अद्वितीय असे परमपुरुष आहेत तरी ते पुष्कळ रूपात अभिव्यक्त झाल्याप्रमाणे दिसतात. तर जसं आपण पाहिलं की परमात्मा जे आहेत हे ब्रह्मांडामध्ये, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये परमात्मा रूपाने सुद्धा स्थित आहेत आणि त्यामुळे ते प्रत्येक कणाकणामध्ये उपस्थित आहेत. जसं लाकूड जे आहे त्या लाकडामध्ये अग्नी जो आहे हा आतमध्ये आहेच, तो दिसत नाही, बऱ्याच वेळा सामान समोर येत नाही, तोपर्यंत पेट लागत नाही तोपर्यंत नाही, पण लाकडामध्ये अग्नी हा आहे त्याचप्रमाणे व्याप्त येतो. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्मामध्ये किंवा प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक सृष्टीमध्ये, सर्वत्वामध्ये भगवंत जे आहेत हे उपस्थित आहेत आणि हे परमात्मा रूपाने सर्व पदार्थांमध्ये व्याप्त आहेत, सर्व ठिकाणी व्याप्त आहेत. आणि त्यामुळे जरी ते साधारण वाटत असतील सर्वत्र सर्व ठिकाणी त्यांचे पुष्कळ रूप अभिव्यक्त झाल्याप्रमाणे दिसतात असं प्रभुपाद म्हणतात. तिथं सांगितलंय की असं वाटतं की बाबा ते पुष्कळ रूपामध्ये आहेत, पण त्यांची स्वतःची जी स्वतंत्रता आहे किंवा स्वतःची जी त्यांची अभिघ्न स्वराट हे जे त्यांचं विशेषता आहे ती नेहमीच टिकून राहते. असं नाही जसं समुद्रामध्ये मायावादी बऱ्याच वेळा असं उदाहरण देतात, सांगतात की समुद्राच्या मध्ये तुम्ही समुद्रातून एखादं लोटा भरून पाणी काढलं आणि त्यानंतर ते पुन्हा समुद्रात टाकल्यानंतर तो समुद्र होत, तो एक होऊन जात. हे चुकीचा समज आहे. किंवा असं होत नाहीये की बाबा भगवंतांनी परमात्मा म्हणून कोणाच्या हृदयात राहत असतील म्हणजे ते भौतिक झाले किंवा ते भौतिक प्राकृतिक गुणात आले, असं ही चुकीचा संदेश आहे. भगवंतांची दिव्यता, अद्वितीय त्यांचं जे रूप आहे, अद्वितीय त्यांचा स्तर आहे तो नेहमी राहतो. अशा प्रकारे परमात्मा रूपाने भगवंत सर्व ठिकाणी व्याप्त आहेत. जशा प्रकारे त्याचं उदाहरण त्यानं सांगितलंय, ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी जो आहे हा व्याप्त आहे. तात्पर्य वाचा सखी चित्रा माताजी. हरे कृष्ण. तात्पर्य: भगवान वासुदेव आपल्या एकांशाने संपूर्ण भौतिक जगतात स्वतःचा विस्तार करतात. त्यांची सत्ता एका अणूमध्ये सुद्धा अनुभवास येते. जड, चेतन, प्रोटॉन, न्यूट्रॉन इत्यादी हे भगवंतांच्या परमात्मा स्वरूपाचे विभिन्न परिणाम आहेत. लाकडापासून अग्नी उत्पन्न केला जाऊ शकतो किंवा दुधापासून लोणी निघते. त्याप्रमाणे उपनिषदे आणि वेदांत अशा वैदिक शास्त्रात ज्या दिव्य विषयांचा उहापोह केलेला आहे त्या दिव्य विषयांच्या विधियुक्त श्रवण कीर्तनाने भगवंताच्या परमात्मा रूपाची जाणीव होऊ शकते. भागवत वैदिक साहित्याची अधिकृत व्याख्या आहे. भगवंतांचा साक्षात्कार दिव्य विषयांच्या श्रद्धायुक्त श्रवणातून होतो. दिव्य विषयांच्या साक्षात्काराचा तोच एक मार्ग आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या द्वारा लाकडातून दुसरा अग्नी प्रज्वलित केला जाऊ शकतो, त्याप्रमाणे जीवाची दिव्य चेतना, कृष्ण भावना दुसऱ्या दैवी कृपेने प्रज्वलित होऊ शकते. कृष्ण कृपामूर्ती श्री गुरु श्रद्धापूर्ण कर्ण रंध्रात आध्यात्मिक संदेश देऊन शुष्क काष्टाप्रमाणे असलेल्या प्राणी मात्रात आध्यात्मिक चेतना प्रज्वलित करू शकतात. यासाठी जीवाने श्रवणोत्सुक होऊन आध्यात्मिक गुरुच्या आश्रयास गेले पाहिजे. अशा रीतीने त्याला भगवंतांचे दिव्य अस्तित्व क्रमाक्रमाने प्रत्ययास येऊ शकते. पशुता आणि मानवता यांच्यात या प्रक्रियेमुळेच अंतर आहे. मनुष्य योग्य रीतीने श्रवण करतो तर पशु ते करू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे योग्य प्रकारे श्रवणाने आपण या गोष्टी समजू शकतो आणि गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला ही गोष्ट समजू शकते. आणि परमात्मा जे आहेत हे सर्व स्थितीने व्याप्त आहेत हे सांगितल्यानंतर पुढे भगवंत सांगतायत की हेच परमात्मा जे आहेत हे आपल्या पुढे सुत गोस्वामी सांगतात, हेच परमात्मा जे आहेत हे जीवात्म्याची जी काही भोग इच्छा आहे, भोगवृत्ती आहे, त्याचं जे परवानगी जे आहे हे देतात. जसं आपण पाहिलं, उपदृष्टा, अनुमंता, भरता, भोगता हे परमात्माचे विशेष गुण सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. उपदृष्टा म्हणजे ते पाहतात, सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्व करतात. अनुमंता ते अनुमती देतात, परवानगी देतात. उपदृष्टा, अनुमंता, भरता, भोगता तेच भरण पोषण करतात, तेच आणि सर्व गोष्टींचे भोगता आहेत. जसं आपण पाहिलं, भोगता राम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. त्याच्यामध्ये सांगितलं की भगवंत जे आहेत ह्या त्रिलोकेश्वरचे भोगता आहेत, सर्व यज्ञांचे भोगता आहेत, सर्व त्रिलोकेश्वरचे मालक आहेत. आणि त्याच असे जे भगवंत आहेत हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि प्रत्येकाची जी काही इच्छा आहे जीवात्म्याची कोणत्या वेगवेगळ्या शरीरामध्ये असलेल्या ती भगवंत जे आहेत हे त्याची इच्छा जी आहे ही पूर्ण
प्रभूजी आवाज गेला. हरे हरे कृष्ण. कृष्णा. हरे कृष्ण तिच्या प्रभूजी, गुणांनी आवाज गेला. आवाजच गेला, ऐकूच आलं नाही मधलं काही. हरे कृष्णा. प्रभूजी मधलं काहीच ऐकू आलं नाही. आता येतोय का आवाज? हा आता येतोय. प्रभूजी उपदृष्टापासूनचा आवाज कट झाला. उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोगता, आपण हा जो भगवद्गीतेतला श्लोक पाहतो त्याच्यामध्ये परमात्म्याचे जे विशेष गुण आहेत त्यांची चर्चा करण्यात आली, किंवा परमात्मा जे आहेत हे उपदृष्ट आहेत, ते सर्व गोष्टींचे दृष्ट आहेत, पाहतात ह्या सर्व गोष्टींचा ऑब्झर्व करणार आहेत. त्याचबरोबर अनुमंता, ते सर्व गोष्टींची अनुमती प्रदान करणार आहेत. जीवात्मध्ये जी काही इच्छा आहे, भौतिक भोग करण्याची असू शकते किंवा आध्यात्मिक इच्छाही असू शकते, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जी परवानगी जी आहे ती भगवंत देतात. त्यानंतर भरता, ते सर्व पालन पोषणही तेच करतात. आणि भोगता, सर्व गोष्टींचे भोगता जे आहेत, एन्जॉयर जे आहेत, हे भगवंत आहेत. तर त्यामुळे या श्लोक क्रमांक 33 मध्ये पुढच्या श्लोकात आपण तेच पाहतो की प्रत्येक जीवात्म्याची जी काही इच्छा आहे त्याची परवानगी जी आहे ही परमात्माकडूनच येते, आणि परमात्मा जो आहे या त्याची इच्छापूर्ती करतात किंवा त्याच्या गरजेच्या गोष्टी आपल्याला देतात. तर श्लोक क्रमांक 33 मध्ये आपण पाहतोय, भाषांतर: परमात्मा भौतिक प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित झालेल्या जीवांच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यांना सूक्ष्म मनाने त्या गुणांच्या परिणामांचा भोग करण्याची प्रेरणा देतो. तर अशा प्रकारे जी भोग करण्याची जी प्रेरणा जी आहे ती सुद्धा भगवंतांकडून येते. तर हे जेव्हा आपण समजतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजते की आपल्या हातात काहीच नाही आहे. भगवंत स्वराट आहेत, जीवात्मा जो आहे हा स्वराट नाही आहे. जीवात्मा फक्त इच्छा व्यक्त करू शकतो. त्याच्या सूक्ष्म मनातून, त्याच्या मनातून आलेली जी इच्छा आहे किंवा त्याची त्याची जी काही कामना आहे ती कामना तो करू शकतो, आणि त्याच्या व्यतिरिक्त जीवात्म्याला कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाहीये. सर्व काही जे आहे हे भगवंतांच्या परवानगीशिवाय आणि त्याचबरोबर भगवंतांनी दिलेल्या प्रेरणेनेच त्या गोष्टी त्याला प्रदान होतात. स्वतःच्या इच्छेने तो काहीच करू शकत नाही. इथे आपण पाहतो की कशा प्रकारे जी काही भोग करण्याची इच्छा जी आहे त्याची प्रेरणा जी आहे किंवा त्याची गरजेच्या गोष्टी ज्या आहेत हे भगवंत प्रदान करतात, असं या श्लोक क्रमांक 33 मध्ये आपल्याला सुत गोस्वामी सांगतो. तात्पर्य वाचा गुडाकेश प्रभूजी. हरे कृष्ण बोलू. सर्वोच्च बुद्धिमान. सर्वोच्च बुद्धिमान अशा ब्रह्मदेवांपासून 84 लक्ष जीव योनी आहेत, आणि त्या सर्व सूक्ष्म मनाच्या आणि स्थूल भौतिक शरीराच्या इच्छानुसार या भौतिक जगाचा उपभोग घेत आहे. स्थूल शरीर सूक्ष्म मनाच्या अवस्थांवर आधारलेले आहे. इंद्रिय जीवांच्या इच्छेप्रमाणे निर्मिलेली आहे. भगवान परमात्म्याच्या रूपाने जीवांना भौतिक सुखाची प्राप्ती करून देण्यात सहाय्य करतात, कारण जीव इच्छिलेले प्राप्त करण्यात सर्वथा असमर्थ आहे. जीव इच्छा मागणार आहे तर परमात्मा देणार आहे. दुसऱ्या दृष्टीने जीव हे भगवंतांचे अंश आहे आणि म्हणून त्यांचे भगवंताशी एकत्व आहे. सर्व प्रकारचे शरीरधारी जीव हे भगवंतांचे पुत्र आहेत असे भगवंतांनी भगवद्गीतेत घोषित केलेले आहे. पुत्रांची सुखदुःखे अप्रत्यक्ष रीतीने पित्यांची सुखदुःखे आहेत, तरीही पिता अशा सुखदुःखांनी प्रत्यक्षपणे प्रभावित होत नाही. परमेश्वर इतके दयाळू आहेत की ते नेहमी जीवांच्या अंतःकरणात परमात्म्याच्या रूपाने राहतात आणि त्या जीवाला खऱ्या सुखांकडे उन्मुख करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे फार छान प्रकारे प्रभुपाद सांगतायत, पुत्राची सुखदुःखे अप्रत्यक्षरित्याने पिताची सुखदुःखे आहेत. तर एकच मिनिट. तरीही पिता आपल्या अशा सुखदुःखांनी प्रत्यक्षपणे प्रभावित होत नाही. परमेश्वर इतके दयाळू आहेत की ते नेहमी जीवांच्या अंतःकरणात परमात्मा रूपाने आहेत आणि त्या जीवाला खऱ्या सुखाकडे उन्मुख करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. ही भगवंतांची विशेषता आहे की भगवंत जे आहेत आपले माता पिता आहेत, आणि फक्त आपण तमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव असं म्हणून चालणार नाहीये. आपल्याला गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे की आपले पालन करता, आपले पालक जे आहेत हे भगवंतच आहेत. कोणीतरी मला सकाळी एक मेसेज पाठवला होता की आज जो आहे आज जागतिक पालक दिन आहे. तर जागतिक पालक दिन म्हणजे ही मला पहिल्यांदाच कळलेली गोष्ट आहे. असं काही आहे, पण तसं जागतिक पालक दिन जो आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला आपले जे प्रमुख पालक आहेत, पालनकर्ता जे आहेत, हे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत, जे परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत, त्यांची आठवण आपली झाली पाहिजे. आणि त्यांनाही दुःख होत आहे की जीवात्मा जो आहे हा भौतिक संसारात अतिशय जखडलेला आहे
त्याला मुक्त करण्यासाठी ते पूर्ण नेहमी प्रेरणा देतात आणि त्या प्रेरणेनुसार आपण चालणं गरजेचं आहे. हे सांगितल्यानंतर सुत गोस्वामी जे आहेत, हे शेवटचा जो श्लोक आहे या अध्यायाचा 34वा श्लोक जो आहे याच्यामध्ये जो तिसरा प्रश्न जो विचारलाय त्यात थोडक्यात उत्तर देत आहेत की देवकीच्या गर्भामध्ये भगवंत श्रीकृष्णांनी का बरं जन्म घेतला, हा जो प्रश्न विचारला होता भगवंतांचा तिसरा प्रश्न, तर त्याचं थोडक्यात असं उत्तर जे आहे इथे 34व्या श्लोकाद्वारे सुत गोस्वामी देत आहेत. भावयतेश सत्वेन लोकान् वै लोकभावन लीलावतारानुरुतो देवतीर्यगराशिद्रातिषु. याप्रमाणे विश्वाचे स्वामी देवता, मनुष्य आणि निम्न योनीतील जीवांचे वास्तव्य असलेले सर्व ग्रहलोकांचे पालन पोषण करतात, अवतार ग्रहण करतात. ते अशा सर्वांना सत्वगुणात प्रस्थापित होण्याची संधी देतात. तर भगवंत का बरं इथे येतात, का इथे अवतार घेतात, हे सांगण्यासाठी त्याचं उत्तर देत आहेत की सर्व विश्वांचे स्वामी देवता, मनुष्य आणि निम्न योनीतील जीवांचे वास्तव्य असलेल्या सर्व ग्रह लोकांचे पालन पोषण करतात. भरता भोगता आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस भगवंत जे आहेत हे सर्वांचे पालन करते आहेत. तर ते भगवंत जे आहेत हे पालन पोषण करतात, ते इथे येतात. अवतार ग्रहण करून ते अशा सर्वांना सत्वगुणात प्रस्तावित होण्याची संधी देतात. आणि अशा प्रकारे भगवंत इथे अवतार घेतात. कृष्ण रूपामध्ये, राम रूपामध्ये, नरसिंह रूपामध्ये, अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये अवतार घेतात, लीला करतात आणि त्या लीलांद्वारे त्यांना प्रेरणा देतात, त्यांना मार्ग सांगतात की कशा प्रकारे ते स्वतःला सत्वगुणामध्ये प्रस्थापित करू शकतात. तर इथे थोडक्यात उदाहरण देतात की का बरं भगवंत येतात. तर भगवंत जे आहेत हे जीवात्म्याला सत्वगुणात प्रस्थापित करण्यासाठी, म्हणजे भगवंतांच्याकडे जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी आणि तो त्याचं जे ज्या गोष्टी असून उन्मुख झालेला आहे, एकच ज्या गोष्टीपासून जीवात्मा उन्मुख झालेला आहे, भगवंतांपासून उन्मुख झालेला आहे, त्याला भगवंतांकडे येण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भगवंत इथे या भौतिक जगतात येतात. तर हे भगवंत जे आहेत हे सर्वांचं पालन पोषण करतात आणि हे अवतार का घेतात, कारण ते अवतार घेऊन सत्वगुणामध्ये प्रत्येकाला स्थित करण्यासाठी येतात. हे सांगून इथे हा जो अध्याय आहे हा पूर्ण केलेला आहे. आणि अशा प्रकारे सुत गोस्वामी जे आहेत हे शौनक ऋषींचे जे प्रश्न आहेत त्याचे आपल्याला याचं उत्तर देतात. तात्पर्य वाचा. कृष्ण शरणागती माताची तात्पर्य वाचा. हरे कृष्णा. तात्पर्य: भौतिक विश्वे असंख्य आहेत. प्रत्येक विश्वात असंख्य ग्रहलोक आहेत. त्यांच्यावर विभिन्न प्राकृतिक गुणांचे विभिन्न श्रेणीतील जीव निवास करतात. भगवान विष्णू प्रत्येक ग्रहलोकात जीवाच्या प्रत्येक समाजात अवतार धारण करतात. प्राणीमात्रांमध्ये भगवद्धामात जाण्याची इच्छा निर्माण करण्याच्या हेतूने ते आपल्या दिव्य लीला प्रकट करतात. भगवान आपल्या मूळ दिव्य स्थितीमध्ये कोणतेही परिवर्तन करीत नाही, परंतु ते विशिष्ट काळ, वेळ, समाज यानुसार विभिन्न रूपात प्रकट होतात. कधी कधी ते स्वतः अवतार घेतात आणि कधी कधी ते एखाद्या जीवाला आपले कार्य संपादन करण्याकरिता अधिकार आणि सामर्थ्य देतात. परंतु कोणत्याही स्थितीत त्यांचा हेतू एकच असतो: दुःख भोगणाऱ्या बद्ध जीवाने भगवद्धामी परत यावे. जीव ज्या सुखाच्या मागे लागलेले असतात ते सुख असंख्य जीवांच्या आणि भौतिक ग्रहलोकांच्या कोणत्याही कोपऱ्यात सापडत नाही. जीवाला या शाश्वत सुखाची इच्छा असते, ते केवळ भगवंताच्या धामात प्राप्त होते. विसराळू जीव मात्रे भौतिक गुणांच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांना भगवद्धामाची माहिती नाही. म्हणून भगवान स्वतः अवतार घेऊन अथवा आपल्या प्रतिनिधीद्वारे आपल्या धामाचा संदेश देण्यासाठी येतात. भगवद्धामाकडे परत जाण्याविषयीचा संदेश असे अवतार किंवा प्रतिनिधी केवळ मानव समाजाला देतात असे नव्हे, तर त्यांचे कार्य सर्व प्रकारच्या समाजात, देवलोकात आणि अगदी मानवेतर समाजात देखील चाललेले असते. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील दिव्यत्व आणि दिव्य सेवा नामक दुसऱ्या अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर अशा प्रकारे प्रभुपादही सांगतायत की भगवंत जे आहेत हे का घेतात, तर जो जीवात्मा दुःख भोगतो आहे त्याला त्याच्यातून मुक्त करून त्याला सर्व आनंद प्रदान करणाऱ्या भगवद्धामात, वैकुंठ म्हणजे जिथे कसल्याही प्रकारचं कुंठ नाहीये, कसल्याही प्रकारचं दुःख नाहीये, चिंता नाहीये, अशा वैकुंठ जगतामध्ये, आध्यात्मिक जगतामध्ये, भगवद्धामामध्ये जाण्यासाठी प्रेरित करतात. असे प्रेरणा देणारे भगवंत अतिशय कृपाळू आहेत, अतिशय दयाळू आहेत आणि त्यामुळे भगवंत जे आहेत
हे या भौतिक संसारात येतात आणि प्रत्येक जीवात्म्याला आपल्या लीलांद्वारे प्रेरणा देतात. इथे हा लीला अवतारानो हा शब्द जो आहे इथं हाच उद्देश देतो की भगवंत वेगवेगळ्या लीला करण्यासाठी अवतार घेतात आणि त्या लीला अवतारांच्या द्वारे भगवंत जे आहेत हे जीवात्म्याला प्रेरणा देतात. हा जो प्रश्न जो विचारलाय की भगवंत कृष्ण जे आहेत, विशेष स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की देवकीच्या गर्भामध्ये का जन्म घेतला त्यांनी. तर त्याचं उत्तर जे आहे हे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की कुंती महाराणींच्या ज्या प्रार्थना आहेत आपण शिकणार आहोत 8व्या अध्यायामध्ये पहिल्या स्कंदाच्या. तर त्याच्यामध्ये विशेष करून 35व्या श्लोकामध्ये याचं उत्तर देण्यात आलं आहे 1:8:35 मध्ये की का बरं कृष्ण जे आहेत हे देवकीच्या गर्भामध्ये वासुदेव जे आहेत हे देवकीच्या गर्भामध्ये जन्म घेतात. आणि याचं एक सामान्य उत्तर जे आहे की जीवात भगवंत ह्या भौतिक जगतात का येतात हे आपल्याला सांगण्यात आलंय की हे प्रत्येक जीवात्म्याचा उद्धार व्हावा, या भौतिक संसारातून तो मुक्त व्हावा, त्याला जो विसर पडलेला आहे परमानंद शाश्वत अशा जगाचा, त्या शाश्वत परमानंद जगामध्ये तो परत परतावा यासाठी भगवंत इथे येतात. तर आपण हा जो प्रश्न आहे तिसरा प्रश्न त्याचे बरेचसे उत्तर पाहणार आहोत. 10व्या स्कंदामध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बाकी काही उत्तर प्रश्न श्लोकांद्वारेही भगवंत इथे या पूर्ण ग्रंथात भागवतात आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी या प्रश्नांचं उत्तर आहे. तर आता ही वेगवेगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं पाहिली त्याचा अर्थ असा नाही की उत्तरं सर्व मिळाली आणि प्रश्न संपले. तर ह्याचे उत्तरं जे आहे ते पुढेही बऱ्याच ठिकाणी त्याचा उलगडा होणार आहे आणि ह्याची उत्तरं बरीच काही पुढे मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण दुसरा अध्याय जो आहे हा पूर्ण केलाय आणि आपलं पहिलं युनिट जे आहे हे पूर्ण झालेलं आहे. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भागवतम की जय. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? प्रभूजी आपल्या पुढच्या रविवारी एक्झामचा टायमिंग किती वाजता असणार आहे? एक प्रश्न. प्रभूजी अजून ते प्रभूजींना माहित नाहीये ते त्याचा आणि टीचरांचा काही संबंध नसतो परीक्षेचा. DVRV पण आणि ते आपण डिसाइड करतो मोस्टली, जेणेकरून भक्तिशास्त्री प्रमाणे जर असेल तर ते 1 आठवड्याचा गॅप देतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला अजून कन्फर्म करायचंय त्यांच्याकडून DVRV शी बोलून. बरं ठीक आहे, ते चालेल आता प्रभू. आपल्या बोलणार आपल्या आहे भागवतम त्यांच्याशी. चर्चा ग्रुपवरती मग तुम्ही तसं टाका. हो मी तसं प्रभूजी, डिस्कस एक टाकतो प्रश्न त्याच्यावर. होता. एक प्रश्न ठीक. होता. ते बोल. हो बोला. हा बोला बोला. प्रभूजी इथे लिहिलं होतं विष्णू तत्व हे नारायण, दामोदर, वामन, गोविंद, अधोक्षज इत्यादी विविध नामांनी व रूपांनी आविर्भूत होत असतात. तर अधोक्षज हे मी कधी ऐकलं नाही म्हणून मला थोडं उलगडा पाहिजे. अधोक्षज हे ही अधोक्षज भगवंताचे रूप शब्द. आहे. हा आपण हा. या एक 2 श्लोक आधीच अधोक्ष जे आहे त्याचं वर्णन आलं होतं. एकच मिनिट सांगतो मी. माझं 2 चुकून मिनिट. राहिलं असेल ऐकण्यात म्हणून थोडं रिपीट एकच करता का? मिनिट. हो हो एकच मिनिट थांबा. प्रभूजी दिव्य विशुद्ध सत्व म्हणजे शुद्ध सत्वामध्ये आहेत त्याला अधोक्षज. हा अधोक्षज म्हणजे ते दिव्य विशुद्ध सत्वामध्ये स्थित आहे असं आहे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. येस होते. हा प्रभूजी, ते आपले जे ओपन बुकचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे आपल्या शब्दात लिहायचे आहेत का कसं, म्हणजे ते हो आपल्याच शब्दात लिहायचे आहेत. आपल्याला जे काही समजले त्याच्यातच लिहायचे. आणि आता 8लाच द्यायचे आहेत प्रभूजी का नंतर द्यायचे आहेत? 15 तारखेला द्यायचे आहेत. चालेल प्रभूजी. महेश हो सगळ्या गोष्टींची तुम्ही माझ्याशी उद्या चर्चा करा आणि हो ग्रुपवरती प्रभूजी. पोस्ट करा. हो DVRV प्रभूजी मध्ये पण चर्चा करून आणि माझ्याशी चर्चा करून सगळं काही उद्या जे आहे हे ग्रुपमध्ये पोस्ट करा. चालेल प्रभूजी, काही प्रॉब्लेम. प्रभूजी आजच्या या तात्पर्य शेवटच्या वाक्यात प्रभुपादांनी फार सुंदर लिहिलंय. तर मानव हम्म. समाजाला नाही तर देवलोकात पण भगवंत असं प्रेरणा देतात लीला धरून करून. म्हणजे देवलोकात पण म्हणजे देवतांना सुद्धा म्हणजे भगवत धामात पोहोचवण्यासाठी भगवंत प्रयत्नशील असतात असा याचा अर्थ होतो का? कारण हो नुसतं मानव नक्कीच. समाजात देवता देतात असे नाही तर देवलोकात सुद्धा हे चालू आहे. स्वर्ग भगवंत असं. लोकामध्ये देवलोकामध्ये फक्त देवलोकात नाही ज्यांची पूर्ण शरीर बुद्धीपासून बनलेले असे ब्रह्मलोकात सत्वलोकात सुद्धा भगवंत जे आहेत हे प्रेरणा देतात या सर्व गोष्टीसाठी. प्रभूजी मी असं ऐकलं की म्हणजे ज्यांनाही भगवत धामात जायचंय तर जंक्शन इज पृथ्वी, म्हणजे आपल्या इथंच यावं लागतं ना, भूलोकातच यावं लागतं ना, मनुष्य म्हणूनच इथूनच जावं लागतं ना प्रभू. म्हणजे भक्ती ही फक्त मनुष्य योनीतच आहे ना, बाकी कुठे नाही ना प्रभूजी भक्ती? नाही असं नाहीये. भक्ती मनुष्य योनीतच आहे. भक्ती जी आहे ही वेगवेगळ्या योनीमध्ये सुद्धा म्हणजे ऑब्विसली मनुष्य योनीमधल्या ज्या वेगवेगळ्या योनी आहेत त्याच्यामध्येही प्राप्त होते
आणि काही अहैतुकी कृपामुळे सुद्धा काही जीवात्म्यांना ती प्राप्त होऊ शकते. गजेंद्र जे आहे हे याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि भक्ती जी आहे ही अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. म्हणजे जसे वरचे सतलोक जनलोक तपलोक जिथे आहे जीवात्मे आहेत म्हणजे तिथे सुद्धा हो ते ते भक्ती करून तिथून वरती जाऊ शकतात म्हणजे. ते मनुष्य योनीतलेच योनीत. मनुष्य योनी ज्या आहेत ह्या 4 लाख योनी आहेत. आणि त्या 4 लाख योनींपैकी वेगवेगळ्या योनीमध्ये हे सर्व येतात. 4 लाख मनुष्य योनीमध्ये बऱ्याच काही योनी येतात. ओके. त्याच्यापैकी सत्यलोक, ब्रह्मलोक आणि त्यापेक्षा बाकीच्या ज्या आहेत तेही येतात. ओके प्रभूजी. त्याच्यामुळे त्या सर्व स्वर्गलोकातूनही जीवात्मा जो आहे हा भगवत धामात जाऊ शकतो. ब्रह्मलोक सत्यलोकातूनही जाऊ शकतो. पण पृथ्वीमध्ये हे प्रेरक आहे. कारण पृथ्वी जे आहे भूतल जे आहे त्याच्यात जी पृथ्वी आहे त्याच्यावरती विशेष करून हे चतुर्युग जे आहे कलियुग, सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतायुग ह्याचा जो इफेक्ट आहे तो याच्यामध्ये दिसतो. याच्यामध्ये तो येतो हा इफेक्ट जो आहे. आणि त्यामुळे ही प्रेरक आहे भक्ती करण्यासाठी जागा. आणि म्हणून सगळेजण जे आहेत पृथ्वीमध्ये वरती आणि विशेष करून वैष्णवांच्या घरी जन्म घेण्याचा प्रयत्न करतात. हरे ठीक कृष्ण. आहे. ओके प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. प्रभूजी एक प्रश्न होता. हा येस. प्रभूजी ओपन बुक साठी आपल्याला एक प्रश्न आहे. निराकारवादी तत्वज्ञानींनी भौतिक कामजीवनाला अप्रत्यक्षपणे कशी चालना दिली हे स्पष्ट करा. आणि फर्स्ट म्हणजे 1.1.1च्या श्लोक आणि तात्पर्याचा संदर्भ द्या. आता बरोबर. हे जे प्रभूजी एकच पॅराग्राफ म्हणजे हार्डली त्या भौतिक कामजीवनाच्या ह्याच्या संदर्भात फक्त एक पॅराग्राफ आहे. म्हणजे 10 पण लाईन्स नाही आहेत ते पुस्तकामध्ये. तर मग ह्याच्यात कसं अजून, कारण मग ते माझी तुम्हाला त्यांच्या तेवढीच. संपर्कातले ब्रोजी भगवद्गीतेतले काही श्लोक जे आहेत हा. ते जोडून आणि आतापर्यंत ह्या ज्या काही गोष्टी आपण समजलेल्या आहेत शिकलेल्या आहेत त्या समजून घ्याव्या लागतील. आणि मी काय करणार आहे दोन्ही जे ओपन बुकचे प्रश्न आहेत ना हा. त्याचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग करून पाठवतो मी तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, चालेल. ओके. येस. ओपन बुक मध्ये एक नेहमी मला मला स्वतःला प्रश्न पडतो. मी एक मिनिट रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.